सुरू केले. भूतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. श्रीगणेशं नमामि. कोणाचं तरी माईक चालू आहे, बंद करा. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे न नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी. तू माय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमो नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्. भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु. ललिता श्री महालक्ष्मी लक्ष्मी रमा च पद्मिनी, कमला संपदीशा च पद्माल इंदिरेश्वरी. परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी, परमेशी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी. ओम श्री ललिता देव्यै नमः. कालपर्यंत आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रामधले 116 श्लोकांचे अर्थ माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण श्लोक नंबर 117 कडे जाणार आहोत. तो श्लोक असा आहे. महाकैलास निलया मृणाल मृदुदोर्लता, महनीया दयामूर्ती महासाम्राज्यशालिनी. असं श्लोक आहे. आतापर्यंत आपण 577 नामांचा अर्थ बघितलाय. आता 578व नाम जे आहे ते आहे म्हणजे या श्लोकामधलं पहिलं नाम महाकैलास निलया. आता महाकैलास निलया, आपल्याला कैलास म्हणजे कैलास पर्वत शिवशंकरांचं स्थान हे नक्कीच माहिती आहे की तिथं शिवशंकर राहतात, म्हणजे त्यांचं वास्तव्य तिथे हे सगळ्यांना ज्ञात आहे. आता महाकैलास म्हणजे हे परमोच्च शिवाचं जे स्थान आहे तिथं शक्तीचं वास्तव्य असताना म्हणून त्याला त्याने महाकैलास असं म्हटलंय. म्हणजे जिथं ते शिव आणि शक्ती दोघं एकत्रपणे आहेत वस्तीला, म्हणून तिला महाकैलास निलय. निलय म्हणजे राहण्याचं ठिकाण, घर असा अर्थ आहे. तर निलय जे महाकैलास आहे तेथे ही देवता म्हणजे आपली भगवती किंवा ललितांबिका ही देवता योगिनीच्या स्वरूपामध्ये काही वेळेला राहत आहे. आणि म्हणूनच ललितांबिका सदैव शिवासोबत असतीच आहे, ती आहे शिवासोबत कायमच. आणि म्हणून या दोन महान शिवशक्ती, शिव आणि शक्ती या स्वरूप देवता ज्या आहेत या तेथे राहत आहे. म्हणून तिथं त्यांनी महाकैलास असा उल्लेख केलेला. म्हणजे नुसता शंकर असेल तर तो कैलास पर्वतावर राहतो, तो कैलास स्थित आहेच.
पण महा हा मागच्या एका ह्याला शब्द म्हणजे नामाला सुद्धा त्यांनी महा असं जोड दिलेली होती. म्हणजे जिथं जिथं महा हे जे महनीयता, त्याचं महत्व, त्याचं मोठेपणा असं सांगण्यासाठी त्या नामाच्या अगोदर महा हा शब्द जोडला गेलेला आहे, असं बऱ्याच नावांना आपल्याला माहिती आहे. तसं इथं कैलास असा उल्लेख या वाग्देवींनी इथं केलेला आहे. ललिता देवीचं सुद्धा तेच ठिकाण आहे आणि शंकराचं सुद्धा तेच ठिकाण आहे. आणि आणि आपण माहिती करून घेत असलेलं जे मूलाधार, कुंडलिनी चक्रातलं मूलाधार चक्र जे आहे ते आज्ञा म्हणजे मूलाधार ते आज्ञा अशी जी 6 चक्र आहेत, त्या चक्रानंतर जे सहस्राधार चक्र जे येतं ते मानवी देहाच्या पलीकडेचे म्हणजे त्या मानवी देहाच्या पलीकडचं म्हणजे ब्रह्मरंध्र जे म्हणतो आपण मुकुटाकार चक्रामध्ये, तिथं त्या ब्रह्मरंध्रामध्ये ही ललितांबिका राहते. म्हणजे अगदी बिंदू स्वरूपामध्ये ती राहते. शिवाबरोबर सूक्ष्म रूपानं ती जोडले गेलेली आहे. म्हणून तिच्या या ठिकाणाला महाकैलास असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्या मनुष्य देहाच्या सुद्धा ब्रह्मरंध्रामध्ये ही ललितांबिका आहे. याचा अर्थ सूक्ष्मपणानं ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपल्या शिरस्थानी महाकैलासासारखं ठिकाण आहे की जिथं शिव आणि शंकर एकाच वेळेला राहत आहेत. म्हणून तिचं हेच निवासस्थान आहे असं संबोधलं गेलंय. मागील नामामध्ये आपण जे बघितलं होतं की 3 प्रस्तरांचा उल्लेख केला होता. 3 प्रस्तार मी मुद्दाम म्हणजे पटपट वाचून फक्त दाखवलं होतं का, ती प्रस्तार 3 आहेत. एक म्हणजे कैलास प्रस्तार, दुसरा म्हणजे त्याला भूप्रस्तार म्हटलेले, मेरू प्रस्तार. अशा आणखीन एक आहे त्याला म्हणतात कैलास प्रस्तार, आणि तिसरा जो आहे त्याला भूप्रस्तार. म्हणजे 3 प्रकारचे प्रस्तार असं त्यांनी म्हटलेलं आहे. कैलास प्रस्तार, मेरू प्रस्तार आणि भूप्रस्तार. पण यापैकी कैलास प्रस्तार म्हणजे जो काय आहे तो उड्डाण पायऱ्यांच्या म्हणजे ह्या आपण जे चक्र जे आहेत एक ओलांडून दुसरं ओलांडून तिसरं हे जात असताना ज्या पायऱ्या चढून आपण जात असतो त्या उड्डाण पायऱ्यांचा विचार वाग्देवींनी ह्या म्हणजे त्या देवीच्या सुद्धा अवाक्य बाहेरचं आहे. त्यांना सुद्धा हे वर्णन कसं करावं हे अवघड जायला लागलेलं होतं. आणि म्हणून कैलास ह्या म्हणजे उड्डाण करून शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण म्हणजे ह्याच्यामध्ये महाकैलासापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि ह्याचं वर्णन करताना म्हणूनच वाग्देवींनी महा हा शब्द म्हणजे त्यांना सुद्धा आता शेवटच्या चक्रापर्यंत जर तो ध्यानधारणा करणारा भक्त पोहोचलेला असेल तर त्याचं वर्णन कसं करावं, तिथं असणाऱ्या ललिता देवीचं वर्णन कसं करावं हा प्रश्न वाग्देवींपुढे सुद्धा उभा राहिलेला होता. आणि म्हणून त्यांनी महाकैलास निलया अशा ठिकाणी राहणारी असं त्यांनी उल्लेख केला. म्हणजे महा हा उपसर्ग त्यांनी या कैलास या शब्दाच्या अगोदर लावला. म्हणजेच महाशब्द येतो याचा अर्थ महानता आहे. म्हणजेच ललितांबिकेकडं सर्वोत्तम गुण आहेत असा उल्लेख आपल्याला इथं बघायला मिळतोय. आणि हा महाउपसर्ग असलेली सहस्रनामामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की 37 अशी नावं आहेत की ज्या नावांना महा हा उपसर्ग लागला गेलेला आहे. आपण ललिता सहस्रनाम वाचताना आता आपल्या जरा लक्षात येईल की आपण महाउपसर्ग असलेली नावं किती आहेत. मग आपण सुद्धा आता त्या दृष्टीनं त्या नामाकडे बघू. महा आहे म्हणजे महनीयता आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे काही आपली पाहून झालेली आहेत, काहींची माहिती आपण आता घेणार आहोत. त्यापैकीच हे महाकैलास हे एक नाव ह्या ललितांबिकेचं आहे की जिथं ती शिवाबरोबर राहते आहे. आणि ती प्रत्येक मानवी देहाच्या ब्रह्मरंध्रामध्ये सुद्धा शिवशक्ती स्वरूपामध्ये सूक्ष्म रूपानं राहते आहे चक्रामध्ये, सहस्राधार चक्रामध्ये. असं ह्या ललितांबिकेचा हा जो गुण आहे की ती तिथपर्यंत पोहोचताना तिच्याकडे सगळे उच्च प्रतीचे गुण, महान गुण येत आहेत असं वाग्देवींना इथं अपेक्षित आहे. पुढचं जे नाम आहे ते म्हणजे 579 नंबरचं नाम आहे. त्याचे शब्द मृणाल मृदुलता. तर मृणाल म्हणजे काय तर कमळ, आणि मृदू म्हणजे काय तर कोमल आपल्याला माहिती आहे. दोरलता म्हणजे काय बाहू किंवा भुजा.
दोरलता. आता इथं दोरलता याचा अर्थ लता म्हणजे आपण त्याला वेली किंवा आधारभूत असं म्हणत असतो, म्हणजे फांद्या अशा याला आपण ते म्हणतो. पण आपल्या शरीराला असणाऱ्या दोन भुजा ज्या आहेत त्याला त्यांनी दोरलता असं म्हटलेलं आहे, म्हणजे बाहू किंवा भुजा किंवा वेल असा सुद्धा अर्थ तिथं निघतोय. म्हणजे कमळाच्या फुलाकडे जर आपण पाहिलं तर ते जे फुल आहे ते काय सांगतं आपल्याला? समृद्धी आहे, वैभव आहे, विकसित करणार आहे. त्याचा रंग आपल्याला मोहक, आपल्याला म्हणजे जो गुलाबी रंग, लाल रंग आहे तो आपल्याला मोह घालणार आहे. आणि ह्याशिवाय ते जे फुल आहे ते कसं आहे? मृदू आहे, कोमल आहे, त्याच्या पाकळ्या अतिशय नाजूक असतात आणि त्या ललिता मातेच्या भुजेप्रमाणे आहेत. म्हणजे बघा, ही जी कमळाच्या पुष्पाप्रमाणे, कमळाच्या फुलाप्रमाणे तिचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्या तिच्या ललिता मातेच्या भुजा म्हणजे हात म्हणजे काय? जणू काय नाजूक वेलीसारखे आहेत. आता याच्यामध्ये मागच्या एका नामामध्ये, नाम 111 याच्यामध्ये आपल्याला उल्लेख आलेला होता की आणि कमळाचं झाड किंवा कमळाचं फुल उगवल्यावर जे बघतो आपण त्याला असा मोठा दांडा असतो एक फक्त, आणि म्हणजे असे पोकळ असतो तो, आणि त्याच्यातनं त्या फुलाला सगळा रस किंवा सगळं पोषण त्या फुलाचं होत असतं आणि फक्त 2 पानं बाजूबाजूला असतात. असं कमळाचं रूप म्हणजे कमळाच्या झाडाचं रोप आपल्याला बघायला मिळतं. आणि तिथं त्या 111 नंबरच्या नामामध्ये त्यांनी त्याला षटचक्रावर ती आहे आणि ती धारण करते आहे, तीच जीवशक्ती आहे, ती कुंडलिनीमध्ये म्हणजे षटचक्रावरती विराजमान असणारी ललितांबिका. आता हे षटचक्र म्हणजे हे कमळातले 6 पाकळ्यांचं फूल असा अर्थ केलाय. आणि कमळाच्या देठ जर बघितला तर त्या देठाचे बारीक 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 बघा, काही ठिकाणी त्याच्या अशा वेण्या घालून असं काही डिझाईन वगैरे करतात त्या फुलां, म्हणजे फुल जर ठेवायचं असेल तर त्या दांड्या सकट नाही ठेवू शकत, मग त्याच्या अशा आळूच्या पानाचे जसे आपण देठ्या काढतो तसं त्या कमळाच्या देठाच्या असं सोललं जातं आणि त्याच्यापासून सुद्धा डिझाईन करतात, ती सुशोभन करतात. तर ह्या कमळाच्या देठातील बारीक जे तंतू आहेत त्याला बिसतंतू असा उल्लेख आपल्या 111 नंबरच्या श्लोकामध्ये आलेला आहे. आणि हे धागे जितके नाजूक आहेत त्यांना मुख्यतः काय सांगायचंय ह्याचा उल्लेख त्यांनी का केला, तर ते ना धागे अगदी बारीक बारीक नाजूक असतात आणि तितक्या नाजूक कोमल मृदू अशा ह्या माझ्या ललिता मातेचे हात आहेत, इतके नाजूक आहेत, इतके कोमल आहेत की ही माता सुरेख आणि सूक्ष्म आणि सुंदर रूप त्यामुळे ती धारण करते आहे. म्हणजे कमळाच्या देठातील तंतूंशी तिच्या सुंदरतेची उपमा म्हणजे तुलना करण्याचा प्रयत्न वाग्देवींनी केलेला आहे. म्हणून मुद्दाम त्यांनी इथं तो उल्लेख आपल्याला केलेला दिसतोय की त्या बिसतंतू जे त्या कमळाच्या देठाचे जे तंतू निघतात, धागे निघतायत, ते धागे जितके नाजूक आहेत तितकीच नाजूक, तितकंच सौंदर्य, कोमलतेचं सौंदर्य ह्या ललितांबिकेकडे आहे असं वर्णन वाग्देवींना करायचंय. म्हणून त्यांनी इथं तो उल्लेख केलेला आहे की मृदू दोरलता, म्हणजे त्या जे तिच्या बाहू आहेत, तिचे हात कसे आहेत, इतके कोमल आहेत, इतके नाजूक आहेत की ते जसे बिसतंतू निघतात कमळाच्या देठाचे, तितक्या नाजूकपणानं हिच्या हातांचं कार्य चाललेलं असतंय. आणि तिचं म्हणजे तिचं सूक्ष्म रूप सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळतं. इतकी नाजूकता तिच्याकडं आहे, म्हणजे तिच्या तनूची किंवा तिच्याकडं असणाऱ्या तिचं जे त्वचा आहे का, तिची जी काया आहे ती इतकी नाजूक कोमल आहे की त्या बिसतंतू सारखं आहे असं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे आणि त्याची तुलना त्याच्याशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा एक आणि असा अर्थ आहे की वेल बघा, वेल कुणाच्या तरी आधारानं वाढते. वेली वृक्ष जे असतात ते कुठल्या तरी झाडाचा आधार घेतात, कुठल्या तरी भिंतीवरती सरपटत वाढत असतात, कशाचा तरी आधार त्यांना लागतो. आपण काहीही म्हणजे आपण समजा गॅलरी असेल तर त्याच्या कठड्यावरती आपण एखादं त्याचं जर टोक आलं तर तिथून ते पुढे वाढतं, म्हणजे कुणाच्या तरी आधारानं ती राहते असा अर्थ तिथे. आता हा आधार कोणाचा आहे तिला, अर्थात शिवाचा आधार आहे. आणि म्हणून इथं त्यांनी मृणाल म्हणजे कमळामध्ये ती जेव्हा वास करते
तेव्हा ती एकटी नसते, तर इतके नाजूक कोमल काय असणारी ही ललिता अंबिका डोरलता तिच्या नाजूक अशा हातांनी शिवाला सोबत घेऊन ती तिथं राहते, असा पण एक अर्थ इथं अभिप्राय झालेला दिसून येतं. पुढचं जे असतंय, पुढचं जे नाव आहे 580 नंबरचं महनीया. मगाशीच मी सांगितलं की महा हा गुण आलेला आता महनीया. महनीय आहे ती, म्हणजे काय महान आहे, महान गुणांनी युक्त आहे आणि ती मोहक आहे. आताच्या आपण 579 नामामध्ये तिची कोमलता, नाजूकता याचं वर्णन बघितलंच आहे. आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे ती इतकी मोहक आहे, इतकी सुंदर आहे की तिचं सौंदर्य आणि तिची गुणवत्ता यांची स्तुती कितीही केली तरी ती कमीच आहे. आपण इतके नावं बघतोय, तिचं इतकं वर्णन करतोय, तरीही अजून वाग्देवी तिचं स्तुती गीत गातायत, तिचं वर्णन आणखीनच करतायत. कशी आहे ती, इतकी सुंदर आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन पण आपण बऱ्याच ठिकाणी वापरलंय. येथेही पुन्हा त्याने म्हणजे ती त्या स्तुतीच्या पलीकडे त्याही पेक्षा जास्त तिचे गुण आहेत, ती स्तुतीचं पात्र आहे, महनीय आहे. ह्यापेक्षा सुद्धा जास्त महान गुण तिच्याकडे आहेत आणि म्हणूनच येथे महा हा उपसर्ग पुन्हा एकदा वापरला गेलेला आपल्याला दिसतोय. मागच्या एका नामामध्ये तो महा उपसर्ग होता, तसंच इथं सुद्धा महनीय आहे, म्हणजे ती तिच्याकडे असणाऱ्या गुणांच्या व्यतिरिक्त आणखीन काही गुण तिच्याकडे आहेत. ती जास्तीत जास्त सौंदर्यवती आहे, गुणवान आहे आणि तिचं वर्णन करणं मात्र आपल्या मतीच्या, आपल्या बुद्धीच्या, कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याही पेक्षा ती जास्त चांगली आहे असं म्हणतात. असं वाग्देवीने इथं तिचं वर्णन केलेलं आहे, म्हणून तिचं इथं उल्लेख महनीया असा केलेला आहे. 581 नंबरच्या नावामध्ये दयामूर्ती ह्याचा उल्लेख आहे. दया हे नाव सुद्धा म्हणजे तिच्यासाठी आहे, ती दयाळू आहे, हे आपण बऱ्याच वेळेला बघायला. आणि मूर्ती, आता मूर्तीचं आपण नेहमी मूर्ती करतो, जे मूर्तीची पूजा करतो, त्याच्याकडे जरी गणपती नसला तरी सुद्धा 10 दिवसामध्ये त्या चतुर्थीला आपण म्हणजे गणपती उत्सवामध्ये मूर्ती आणून स्थापन करून त्याची पूजा करतो. मूर्ती करतो म्हणजे काय करतोय आपण, सगुण रूपामध्ये तिला आणण्याचा प्रयत्न करतो. दयामूर्ती आहे ती. तिची मूर्ती कशी आहे, काही देवतांच्या मूर्ती बघितल्या की इतकं मन प्रसन्न होतं, इतकं छान सुंदर भाऊक डोळे असतात. काही काही ठिकाणी तर त्या मूर्ती आपल्याकडेच बघतायत असं भास होत असतात. म्हणजे त्या शिल्पकाराची त्या कलेचं कौतुक असतं की त्या शिल्पाकडे आपण बघितलं, म्हणजे त्या मूर्तीकडे आपण बघितलं की ती जणू काही ती देवी आपल्याकडे बघून हसते आहे असाच आपल्याला भास होतो. म्हणजे हे जे आहे हे अशी जे गुण आहेत की त्या मूर्तीला आपण पूजनीय आहे, दयामूर्ती आहे, ती दयनीय दया असलेली मूर्ती आहे. आणि मग आपोआपच आले ती दयेची मूर्ती आहे. म्हणजे काय, तिच्याकडं आपल्या सगळ्या भक्तांकडं ती अतिशय करुणा असलेल्या नजरेनं बघते, करुणेच्या भावनेनं बघते आहे. म्हणून सहस्रनामाची सुरुवातच मुळी श्रीमाता, ही विश्वाची माता आहे, ती दयाळू आहे, करुणामयी आहे असं सुरुवात केलेली आहे. सहस्रनामाची जेव्हा ललितेच्या सुरुवात झाली ती मुळात ती माता या स्वरूपामध्ये झाली. ती आपल्या सगळ्यांची आई आहे. हो, जरी आपल्याला कोणाचे आई वडील असे नसले तरी सुद्धा आईच्या ममतेनं, आईच्या कृपा दृष्टीनं, आईच्या कारुण्य भावनेनं ती त्या आपल्या लेकरांकडे, आपल्या भक्तांकडे बघते असं आपल्याला दिसते. पुढेही या सहस्रनामामध्ये म्हणजे पहिल्या नामामध्ये तर करुणामयी माता आहे असा उल्लेख केला गेलाच आहे. म्हणजे तिचं जे सुरुवात आहे सहस्रनामाचे आपण ध्यान श्लोक बघितले त्याच्यात मध्ये पण तिच्या करुणामयी भावनेचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा 2-3 नामामध्ये तिच्या या दयाद्र करुणामय गुणांचं वर्णन करण्याची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे अनेक वेळेला असं आपण दासबोधामध्ये बघतोय की तेच पुन्हा आपल्या डोक्यावर सारखं हॅमरिंग करून समर्थ आपल्याला सांगतायत, अरे बाबांनो असं वागू नका, हे नाहीये, हे योग्य नाहीये तुमच्यासाठी. तसं इथं सुद्धा ही ललितांबिका तशी नाहीये. तुम्ही तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा, ती दयाद्र आहे, करुणामय. पुन्हा 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 तिचे ते गुण त्यांनी दृढीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती इतकी करुणामय आहे की वाग्देवी तिचं वर्णन करताना म्हणतात की तुम्ही जरी एक क्षणभर सुद्धा
तिच्याबद्दल विचार केला नाही, म्हणजे तुम्ही जरी तिला सोडण्याचा प्रयत्न केला, तिचा विचार नाही केला, तरी सुद्धा ती मात्र तुम्हाला सोडणार नाहीये. आणि म्हणून त्यांनी म्हणतात की तरी ती तुमचा सांभाळ करणारच आहे. कारण कुठलीही आई आपल्या लेकराचा सांभाळ करणं, लेकरावरती कृपादृष्टी करणं हे त्या मातेचं कामच आहे. त्यामुळं आणि मग तिच्याबद्दल वर्णन जरी आपण केलं नाही, तिची स्तुती केली नाही, तिची आठवणही काढली नाही, तरी ती आपल्यावरती कृपा करणार आहे, आपला सांभाळ हा करणारच आहे. आणि ती काय करते, ती आपल्याला देऊ करते. काय द्यायचंय तिला आपल्याला? खरं तर मुक्ती द्यायचा तिचा विचार आहे. म्हणजे मुक्तीच्या संधी आपल्याला ती देणार आहे, आपल्याला मुक्ती मिळवून देण्याचं काम ती करणार आहे. पण ते प्राप्त करण्यासाठी आपण मात्र तिला क्षणभरही विसरायचं नाहीये. म्हणजे तुम्ही विसरू नका तिला. तुम्ही जर क्षणभरही तिचा विसर तुम्हाला पडला तरी ती तुमचा सांभाळ करेल, पण मुक्तीपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो मात्र तुमच्यापासून वंचित राहील, तुमच्यापासून लांब जाणार आहे. यासाठी आपण तिच्या ह्या दयामूर्तीचं म्हणजे त्या सगुण रूपाचं सतत ध्यान केलं पाहिजे. आणि तुम्हाला तुम्ही ह्या मुक्ततेच्या संधीला गमावतायत याची खंत तिच्या मनाला, कारण तिच्या मनामध्ये दया आहे हो तुमच्याविषयी, भक्ताविषयी करुणा आहे. माझा भक्त चांगल्याच पदाला पोहोचला पाहिजे, माझ्या भक्ताला चांगलं त्याचं कल्याणच व्हायला पाहिजे, ही तिची भावना आहे. आणि म्हणून ती सांगते की तुम्ही जर दयाद्र मूर्तीकडं तुम्ही तितक्या कारुण्य भावनेनं तितकं लीन होऊन शरणागत होऊन जर त्या मूर्तीकडं तुम्ही बघितलं किंवा त्या मूर्तीची पूजा केली तर नक्कीच ती तुम्हाला प्रसन्न होणार आहे आणि आपोआपच मुक्तीचा मार्ग तुम्हाला देणार आहे. म्हणजे तो मार्ग तुम्ही गमवू नका, असं थोडक्यात वाग्देवतांना सांगायचंय. की ती द्यायला बसली तुम्हाला, देवाकडे गेल्यावर काय मागायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर मला घर दे, दार दे, सून दे, मुलगा दे, करायचंय काय हे सगळं सोडून आता जो माझा विषय त्याच्यामधनं मला फक्त मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे हे मागायला आपण शिकलं पाहिजे. हे सगळं आपण तिची कृपा झाल्यावर घर दार सोनं नाणं मुलं नातवंड सगळं सगळं मिळणारच आहे हो, पण आपल्याला आपल्या वैयक्तिक मुक्तीसाठी जे मिळवायचंय ते तिच्या कृपेनं संपादन करायचंय. आणि म्हणून वाग्देवता इथं सांगतायत की दयामूर्ती असणारी ही ललितांबिका तुम्हाला मुक्तीच्या मार्गाला नेणार आहे. फक्त तुम्ही तिचं पूजन करायचं आहे, त्या दयेच्या मूर्तीचं, म्हणजे आपोआप ती आपल्या भक्ताला कृपादृष्टी ठेवून मुक्तीपर्यंत नेईल. हेच इथं अपेक्षित आहे. पुढं जे आहे आता बघा, मगाशी मी सांगितलं की महा हा शब्द आता आणखी आला, महासाम्राज्यशालिनी. महासाम्राज्य म्हणजे 582 नंबरचं नाव जे आहे महासाम्राज्यशालिनी, ती साम्राज्यशालिनी आहे, म्हणजे साम्राज्याचा सांभाळ करणारी सम्राज्ञी आहे, शासन करते आहे. हे आपण आधी बघितलेलं आहे, बऱ्याचशा नावांमध्ये बघितलेलं आहे. पण आता तिचं वर्णन ते पुन्हा महाशब्द घेऊन घेतात, महाशब्द वापरून करतायत वाग्देवता. कारण त्यांना आता आपल्याला समजावून सांगायचंय. काय समजावून सांगायचंय तर ती विश्वाचा कारभार चालवते. संपूर्ण विश्वाचा भाग असणाऱ्या सर्व दिव्य भव्य अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं नियंत्रण करण्याचं, त्या सगळ्यांच्यावर साम्राज्य करण्याचं महासाम्राज्यशाली अशी ती आहे. म्हणजे साम्राज्य म्हणजे अनेक छोट्या मोठ्या राज्यांचा समूह, आपण त्याला साम्राज्य असं म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या काळी असायचे मोठे मोठे साम्राज्यांची नावं, तसं हे एक विश्वामध्ये अनेक प्रकारचं साम्राज्य, अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा एकत्रित कारभार चालतोय आणि त्या सगळ्याच्या वरती नियंत्रण ह्या ललितांबिकेचं, ललिता देवीच विश्वाचा कारभार चालवते, नियंत्रण करते. म्हणजे ह्या विश्वामध्ये असणारे ग्रह, पृथ्वी, तारे हे सर्व सगळं काही काय जे आहे ते सगळं तिच्याच द्वारे नियंत्रित केले जात. आता याच्यामध्ये आणखीन एकाचा अर्थ अभिप्रेत आहे की कैलासात जेव्हा ती शिवाबरोबर असते तेव्हा ती महाकैलासावर तिची पत्नी म्हणून त्याच्याबरोबर असते आणि क्षमतेनुसार गुणानुसार राज्य करणे असं, म्हणजे तिच्या क्षमतेनुसार तिच्याकडे असणाऱ्या गुणानुसार ती त्या साम्राज्य सांभाळत असते, त्याच्यावर नियंत्रण करत असते. म्हणजे ती
आपल्याकडं असणाऱ्या सामर्थ्यशाली अशा गुणांनी उत्तम शासन व्यवस्था सांभाळण्याचं काम ती करते. ते साम्राज्य सांभाळते आहे. एक चांगला शासक, एक चांगला नियंत्रक म्हणून ती ते कार्य सांभाळते. आता पृथ्वीवरती सर्व घटना तिच्या नियंत्रणानुसारच घडत असतात. आपण म्हणतो बाई इतका उन्हाळा वाढलाय, पण आता एकदा पाऊस पडायला पाहिजे थोडासा. आपण नुसतं म्हंटलो म्हणून पाऊस पडतो का? नाही. जेव्हा तिच्या नियंत्रणानुसार, तिच्या मनात जेव्हा असेल किंवा तिच्या इच्छेनुसारच तो पाऊस पडणार आहे, तो वारा वाहणार आहे. या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या तिच्या नियंत्रणानुसारच घडताना दिसतात. आणि हे घडताना प्रत्यक्ष शिवशंकर सुद्धा तिच्या बरोबर आहात. कारण पृथ्वीवरती असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे सगळे घटक आहेत, घटक द्रव्य जे आहेत, त्या सगळ्यांवरती तिचंच नियंत्रण आहे. त्यामुळेच कुठेतरी एखादा भूकंप होतो, प्रलय होतो, म्हणजे भूस्तर खणले जातात, किंवा एखाद्या भूकंपानं खालचा ज्वालामुखी वर येतो. हे सगळं का घडतं? तर तिच्या इच्छेनुसार, तिच्या कार्यानुसार. म्हणजे या सगळ्या घटना या तिच्या इच्छेनुसार, तिच्या कार्यानुसार होत आहेत. कारण तिला काय करायचंय? सगळीकडे समन्वय साधायचं, उत्तम राज्य शासन करणं, उत्तम शासन करणं हे तिचं काम आहे, उत्तम नियंत्रण करणं. कारण एका ठिकाणी झीज झाली तर दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे समजा खूप मोठं वादळ आलं तर त्या वादळातून निर्माण होणारा पालापाचोळा, माती, मोठी मोठी झाड ही सगळी उडून उडून जाऊन दुसरीकडे साठणार आहे. म्हणजे एका ठिकाणी झीज होणार आहे, दुसरीकडे भर पडणार आहे. म्हणजे ही ज्या गोष्टी आहेत हे सगळं नियंत्रणात आणण्याचं काम फक्त ही ललितांबिकाच करते आहे. म्हणून तिला महासाम्राज्यशालिनी असं म्हटलेलं आहे. आता ही महासाम्राज्य सांभाळते खरंय, त्याच्या पुढचं तिचा गुण त्यांनी वर्णन केलं तो म्हणजे शालिनी. म्हणजे महासाम्राज्याचं नियंत्रण करणं हे तिचं काम झालं. आता हे करत असताना तिचा कोणता गुण दिसतोय? शालिनी. आता शालिनी म्हणजे काय? की जी स्त्री कुलवान आहे, जी स्त्री अर्थात इथं साम्राज्याची महाराणी आहे, म्हणजे त्या साम्राज्य सांभाळणारी महाराणी आहे. म्हणजे तिच्याकडं त्या कर्तृत्वाचे सगळे शालीनतेचे गुण, सगळ्यांना सांभाळून घेण्याचे गुण, सगळ्यांवरती दया करुणा दाखवण्याचे गुण, सगळ्यांना ज्ञान देण्याचे गुण, हे सगळे गुण तिच्याकडे, ही शालीनता आहे. काही काही घराण्यांमध्ये बघा तुम्ही, मोठ्या ज्या आजी वगैरे असतात तर त्या इतक्या म्हणजे पॉवरफुल असतात. पूर्वी एकत्र कुटुंब असायची तेव्हा ती एक आजी असेपर्यंत घर अगदी न दुभंगता राहायचं. आणि ती आजी जेव्हा जायची, कालमानानुसार तिचं निर्वाण झालं की मग मात्र त्या कुटुंबामध्ये आपोआप असं म्हणजे विभाजन झालेलं आपल्याला बघायला मिळायचं. ती एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबाला एकत्रित राखण्याचं काम करायची. तिच्या नियंत्रणाखाली सगळं चालायचं. आणि तो जो गुण आहे तो शीलवान कुलवान असण्याचा, म्हणजे माझ्या कुळाला कोणत्याही कारणानं धक्का लागू नये ही जबाबदारी त्या शालीन स्त्रीची होती. आणि ती भूमिका आमची ललितांबिका अतिशय उत्तम प्रकारे, म्हणजे तिच्या साम्राज्याला कोणाचीही वाईट नजर पडता उपयोगी नाही. तिचं साम्राज्य चांगल्याच प्रकारे चाललं पाहिजे. तिच्या साम्राज्यामध्ये असणारे नगरजन सुखातच असले पाहिजेत, ह्याची संपूर्णतः जबाबदारी ह्या शालीन असणाऱ्या या स्त्रीवर म्हणजे त्या ललितांबिकेवर होती. आणि म्हणून इथं त्या ललितांबिकेचा उल्लेख वाग्देवता महाकैलासात राहणाऱ्या साम्राज्याची महाराणी असणारी ही ललितांबिका आहे. म्हणून महासाम्राज्य शालिनी असा तिचा उल्लेख यांनी मुद्दाम महाशब्द लावून केलेला आहे. नुसतं साम्राज्यशालिनी असं म्हटलं नाही, महा, कारण तिच्याकडं उत्तमातलं उत्तम सगळं जे आहे ते तिच्याकडे ते सगळे गुण आहेत. संपूर्ण विश्वाचा नियंत्रण करण्याचं काम ती इथं करताना दिसते. इथं आपला 117 नंबरचा श्लोक संपतोय. आता आपण 118 नंबरच्या श्लोकाकडे जाणार आहोत. तर त्यामध्ये असं आहे, आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता श्री षोडशाक्षरी विद्या त्रिकूटा कामकोटिका. आता ह्याच्यामध्ये 583 नंबरचं नाव त्यांनी जे वापरले पहिलंच ते म्हणजे आत्मविद्या. आता या आत्मविद्या
आत्मज्ञान ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला बऱ्याच आपल्या दासबोधात आपण अभ्यासले आणि या ललिता सहस्रनाममध्ये पण गीतेत पण आपण अभ्यास. तर इथं आत्मविद्या म्हणजे यापूर्वी सुद्धा आपल्या ह्या सहस्रनामामध्ये सुद्धा 584 आणि 585 या दोन्हीमध्ये ज्या विद्या थोड्याशा उल्लेख केल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये या आत्मविद्येचं नाव आलेलं आहे. या विद्यांविषयी आपण सांगतोय. आणि ज्ञानाबाबत बोलताना म्हणजे जेव्हा ज्ञान ह्या गोष्टीविषयी म्हणजे इथं त्यांनी त्या विद्यांचा अभ्यास किंवा विद्यांची नावं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे 584 85 श्लोकामध्ये. तर इथं त्यापैकी आत्मविद्या ही सहज साधा अर्थ तर आत्म्याचं ज्ञान. आत्मविद्या म्हणजे काय तर आत्म्याचं ज्ञान करून घेणं म्हणजे आत्मविद्या होय. आता हे आत्मज्ञान म्हणजे काय. आत्मज्ञान म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये पण आत्मा आहे. आपण नेहमी म्हणतो की तुमच्या सर्वांच्या अंतरंगामधल्या आत्म्याला सुद्धा माझा नमस्कार असं बरेचसे वक्ते सुरुवातीला भाषण प्रवचन वगैरे करताना सांगतात. तुमच्या अंतरंगामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या परमात्म्याला सुद्धा माझा साष्टांग दंडवत असे म्हणजे काही जणांची पद्धत असते अशी म्हणण्याची. तसं हे आत्मज्ञान आहे. हे आत्मज्ञान कोणतं करून घ्यायचंय तर ब्रह्मांडाने व्याप्त त्या हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे म्हणजे फक्त पृथ्वीच नाही पृथ्वीच्या सोडून आणखीनही काही ब्रह्मांड आहेत आणि त्या सगळ्या ब्रह्मांडांनी व्याप्त असं जे ब्रह्म्याचं ज्ञान आहे म्हणजे या विश्वकर्त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या ब्रह्म्यालाच त्यांनी आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि त्या आत्म्याचं त्या ब्रह्म्याचं ज्ञान करून आपल्याला घ्यायचंय ते ती जे ज्ञान मिळवायचंय ती म्हणजे आत्मविद्या होय. ललिता ही सुद्धा ब्रह्मज्ञान जाणते कारण ती ह्या आपल्या जेव्हा आपण देवी भागवत वाचलं तेव्हा तिने त्या विष्णू आणि शिव आणि ब्रह्मा या तीनही देवांना त्या एका विमानामध्ये बसून सगळीकडे प्रवास करून आणवलं आणि सांगितलं होतं तिने. तुम्ही देवी भागवत ऐकलेले त्यांच्यासाठी सांगते की तिने सगळ्यांना दाखवलं होतं की इथं सगळीकडे तुम्ही आहात परंतु जिथं मी आहे तिथंच तुमचं फक्त कार्य होणार आहे. म्हणजे तिची चेतना शक्ती जेव्हा त्यांच्यामध्ये अंतर्भूत होईल तेव्हाच ते निर्मिती पालन आणि विघटन हे कार्य करू शकणार आहेत हे तिने दाखवलं. अनेक ब्रह्मांड हिंडून दाखवली त्या विमानातनं ती त्यांना घेऊन गेली होती भगवती देवी. तसं इथं या म्हणून इथं या भगवती देवीला या ललितांबिकेला ते ब्रह्मज्ञान आहे आणि मग ते ज्ञान जेव्हा त्या शिवाशी एकरूप होतं तेव्हा ते ज्ञान त्यालाही ती प्रदान करते. तिला जे ज्ञान आहे ब्रह्म्याचं आत्म्याचं ते काय करते ती ते शिवाला सुद्धा ती प्रदान करते. आणि परम आत्म्याचं ज्ञान करून देणारी ही आहे म्हणून तिला विद्या म्हणजे ज्ञान करून देणारी अशी ती आहे म्हणून तिचं विद्या असा उल्लेख आहे. म्हणून ही ललिताच आहे म्हणून तिला आत्मविद्या असं संबोधन त्यांनी वाग्देवींनी वापरलेलं आहे. आत्मविद्या आत्मज्ञान म्हणजे ब्रह्म्याचं ज्ञान आणि हे ललितांबिकेकडे आहे आणि ती इतरांना ते देते. म्हणजे प्रत्यक्ष शिवाला जिथे देते आपल्या पतीला देते तसंच ती आपल्या भक्तांना सुद्धा देत आहे. आणि म्हणून ती जी विद्या आहे ते जे ज्ञान आहे आत्म्याचं ब्रह्मज्ञान हे करून घेणं हे भक्तांसाठी ललितेची पूजा करणं ललितेची प्रार्थना करणं हे त्यासाठी गरजेचं आहे. आणि वाग्देवींनी म्हणूनच तिला आत्मविद्या ह्या नावानं इथं संबोधन वापरलेलं आहे. पुढचं जे नाव आहे बघा पुन्हा महाशब्द आला महाविद्या म्हटल्या. आता आत्मविद्या झाली तिच्याकडे आहेच आत्मविद्या आता पुन्हा महाविद्या आहे आणखीच जास्त ज्ञान आहे. म्हणजे वाग्देवता आपल्याला असं सांगतायत की जेव्हा काही काही साधक काही ज्ञान म्हणजे विद्या प्राप्त करत असतो तेव्हा त्याला जर आत्मसाक्षात्कार झाला आपण म्हणतो ना की त्यांना साक्षात्कार झाला साधकाला जेव्हा ध्यान लागतं आणि सहस्राधार चक्रापर्यंत तो जाऊन पोहोचतो तेव्हा तिथून अमृतस्राव होतो असं आपण उल्लेख केलेला आहे चक्राच्या अभ्यासामध्ये. तर तिथं तो अमृतस्राव होतो म्हणजेच काय होतो तो साधक परमोच्च शाश्वत आनंदाला जाऊन पोहोचलेला असतो. त्याला शाश्वत आनंद तिथं मिळतो आणि म्हणजेच त्याला सुद्धा आत्म्याचा साक्षात्कार तिथं होतो आणि ते त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून त्याला महाविद्या असं महान ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान महान सगळ्यात चांगल्यात चांगलं काय जे आहे ते ज्ञान त्याला मिळतं.
सर्व विद्यांपैकी सर्वश्रेष्ठ जी विद्या आहे ती म्हणजे ज्ञानशक्ती. आणि ती कोण देतं? ही ललितांबिका. म्हणजे ती देती म्हणजे काय, असं घेते आणि तुम्हाला देते असं नाही, तर ती आपल्याला शक्ती प्रदान करते, ते मिळवण्याची, ज्ञान मिळवण्याची शक्ती आपल्याला ती प्रदान करते. आणि सर्व विद्यांपैकी श्रेष्ठ असणारी ही ज्ञान शक्ती जी आहे ती आपल्या अंतरंगात असणाऱ्या आत्माला आपण जाणण्याचा प्रयत्न करतो. मग असं झालं की माणसाला आपोआपच सुख दुःख यात खरं काही करता येत नाही. म्हणजे सुखाने तो हुरळून जात नाही आणि दुःखाने फार खचून पण जात नाही. ठीक आहे, माझ्या कर्माचे भोग म्हणतो आणि स्थितप्रज्ञतेनं त्या घटनेकडे बघण्याचा त्याचा विचार होतो. म्हणजे ही जी साधना करून आत्म साक्षात्कार होतो, आत्मज्ञान मिळवलं जातं, तेव्हा त्याच्याही पेक्षा उच्च कोटीचं ज्ञान जे आहे ते म्हणजे महाज्ञान, महाविद्या. आणि ती विद्या ही, कारण तो साधक त्यावेळेला, प्रत्येक वेळेला ज्या वेळेस तो साधक आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतो त्यावेळेस तो ललिता मातेशी सदैव जोडलेला असतो. म्हणजे तिची शक्ती त्याच्यापर्यंत कायम असते, ती त्याच्या पाठीशी असते आणि त्या शक्तीनं तो सदैव जोडलेला असतो. आणि म्हणून मग तो त्यावेळेला सुख दुःख समेकृत्वा, कुठलं त्याचं काही त्याला वाटत नसतं. सदैव तो आत्मिक आनंदामध्ये राहतो, शाश्वत आनंद तो प्राप्त करतो. आणि म्हणून इथं याचा आणखीन एक असा अर्थ सुद्धा सांगतात. म्हणजे हा एक अर्थ आहे की आत्मिक ज्ञान प्राप्त झालं, शाश्वत आनंद प्राप्त झाला की त्याला महाविद्या प्राप्त होती साधकाला. आता असंही सांगतं की नवदुर्गा जी आहे ती विद्या ही सुद्धा महाविद्या आहे. म्हणजे नवदुर्गा जे आपण म्हणतो की ब्रह्मचारिणी आणि या वगैरे उल्लेख आहेत, आपण नवरात्रामध्ये त्या सगळ्या देवींची पूजा अर्चा करतो, शैलपुत्री, कुष्मांडा वगैरे, या नवदुर्गा ज्या आहेत ह्या सुद्धा महाविद्याच आहेत असं समजलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्या ह्या तिच्या ललितांबिकेच्या या सगळ्या कोण आहेत? सहाय्यक देवता आहेत. म्हणजे ह्या मुख्य नाही आहेत, त्या सहाय्यक देवता आहेत, नवदुर्गा आहेत. त्याही विद्याच देतात आपल्याला, त्यांची प्रार्थना केली म्हणून आपल्या काही जणांच्याकडं तुळजापूरची भवानी कुलदेवता असते, काही जणांच्याकडं रेणुका ही कुलदेवता असते. म्हणजे प्रत्येकाच्या घराण्याची वेगवेगळी देवीचा प्रकार, देवीचं महात्म्य आणि नवदुर्गांपैकी एक 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 त्यांच्या कुलदेवता असू शकतात. तसं ह्या पण सगळ्यात शेवटी जास्तीत जास्त शक्ती कोण देते? तर ती ललितांबिका देते आहे. आणि म्हणून ह्या दुर्गांविषयी जेव्हा आपण माहिती करून घेतो, विवेचन घेतो, तेव्हा शास्त्र ग्रंथामध्ये दुर्गा सप्तशती यामध्ये तर 700 श्लोक आहेत. आणि सप्तशतीमध्ये प्रत्येक श्लोक म्हणजे जणू एक एक मंत्र आहेत आणि ते मूल मंत्र आहेत आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. ते मंत्र जर आपण म्हटले तर अतिशय म्हणजे प्रभाव अत्यंत शक्तिशाली, वाईट गोष्टींना दूर करण्याचं काम हा सप्तशतीतला प्रत्येक मंत्र करत असतो. त्याच्यामध्ये काही वशीकरण मंत्र आहेत, काही दुष्ट प्रवृत्ती नाश करण्याचे मंत्र आहेत, काही शक्ती प्रदान करणारे मंत्र आहेत. दुर्गा सप्तशतीमधले काही श्लोक आपण सप्तश्लोकी दुर्गा बघितली होती की त्याच्यामध्ये फक्त 7 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्ञानी व्हा, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. आणि म्हणून ही जे ज्ञान आहे, ही जी विद्या आहे ती नक्कीच महान आहे, मोठी आहे, असाही अर्थ एकीकडे अभिप्रेत असलेला दिसतो. आणि विद्या आहे असा म्हणजे महान विद्या ही आहे. म्हणजे ह्या सगळ्या नवदुर्गांमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची शक्ती, या सगळ्यांचं एकत्रीकरण ललितांबिकेमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून तिला महाविद्या अशा स्वरूपामध्ये सुद्धा तिचं नाव इथं उल्लेख केलेला आहे वाग्देवींनी. म्हणजे सप्तशतीमध्ये ज्या ज्या देवींचा उल्लेख आलेला आहे, ज्या नवदुर्गा आपण उल्लेख करतो, त्यांचं पूजन अर्चन करतो, त्यांच्यामध्ये सुद्धा गुण आहे. परंतु त्या सगळ्यांचं एकत्रीकरण एकट्या ललितांबिकेकडे आहे. आणि म्हणून तिचा उल्लेख महाविद्या म्हणजे महान ज्ञान प्राप्त असणारी अशी ही देवता आहे असा उल्लेख इथं वाग्देवी करू इच्छित आहे. पुढचं जे नाव आहे ते 585 नंबरचं श्री विद्या. आता श्री हा शब्द आपण
श्री सुक्ताच्या वेळेस भरपूर बघितलंय, त्याचा अर्थ बघितलाय, सगळ्यांनी आपल्याला माहितीये. श्री सगळं जे काय वैभव आहे, सामर्थ्य आहे, ते सगळं श्री या शब्दामध्ये. मग संपत्ती असू दे, आपली शारीरिक क्षमता असू दे, सगळं त्याच्यामध्ये येतं. मग ही श्री विद्या ही एक दैवी शक्ती आहे. श्री विद्या म्हणजे श्रीचं ज्ञान प्राप्त होणं ही एक दैवी शक्ती आहे. आणि या मंत्राचं सामर्थ्य दर्शविते आहे ती कोण, तर ही आमची ललितांबिका. त्यामुळे इथं तिचा उल्लेख श्रीदेवी असा केला गेलेला आहे. आणि तिचा या श्रीदेवीचा मंत्र जो आहे तो आपण या ललिता सहस्त्रनामाच्या पूर्वी आपण जो पंचदशाक्षरी मंत्राचा अभ्यास केला किंवा पंचदशाक्षरी मंत्र म्हणजे काय शिकलो, तर ह्या पंचदशाक्षरी मंत्रामध्ये लरीम हसकहलरीम सकलरीम हा जो मंत्र आहे यात ती स्त्री देवी स्वरूपामध्ये आहे. म्हणजे मंत्रामध्ये सुद्धा ती स्थित आहे, म्हणून ती श्री ही ज्ञानामध्ये आहे. म्हणजे ही श्रीदेवी जी आहे ती त्या विद्या स्वरूप असणाऱ्या ज्ञानामध्ये आहे. आणि ते ज्ञान आपण जर प्राप्त करून घेतलं तर नक्कीच आपलं म्हणजे त्या आपल्या सारख्या भक्तांचं कल्याण होणार आहे. विष्णू पुराणामध्ये सुद्धा 4 प्रकारचा विद्या उल्लेख आलेला आहे. म्हणजे विष्णू पुराण हे जे आहे त्याचे म्हणजे हे पुराण जे आहे ती आपल्याला माहित असणाऱ्या कालाच्या अलीकडची पुराणं आहेत. आणि ह्यामध्ये सुद्धा ह्या विद्यांचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एक यज्ञ विद्या आहे, ती कर्माशी संबंधित आहे. 2 आहे म्हणजे महाविद्या आहे, ती नियमांना धरून विद्या प्राप्त करून घ्यायची आहे, ती महाविद्या. गुह्य विद्या आहे, ती गुप्त उपासना करणारी विद्या आहे. गुप्त उपासना करायची आणि विद्या प्राप्त करून घ्यायची, ती गुह्य विद्या आहे. आणि शेवटची जे ते आहे आत्मविद्या, म्हणजे स्वतःच साठी करणारी ज्ञान मिळवायचे ती आत्मविद्या. म्हणजे विष्णू पुराणात सुद्धा या विद्यांचा उल्लेख आलेला आहे. त्यातल्या ह्या विद्या आहेत. म्हणजे ह्या ललितांबिकेकडे आत्मविद्या आहे, ती विष्णू पुराणात सुद्धा होती. श्रीविद्या आहेच, महाविद्या आहे. आणि इथं आता त्यांनी यज्ञ विद्या म्हणून एक दिलेली आहे. पूर्वी यज्ञयाग करणं, कर्मकांड करणं, ह्याच्यातून ते देवदेवत्यांना प्रसन्न करून घ्यायचे. आता हे आताच्या सध्याच्या कलियुगामध्ये हे शक्य नाही. आणि त्यामुळे आपण फक्त नामयज्ञच फक्त करतो, की सतत अखंड नामस्मरण करणं. म्हणून नाम सतत घेणं त्याला सुद्धा नामयज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठला यज्ञ करायचा आहे, तर नामाचा यज्ञ करायचा आहे. आपण सतत अखंड नामस्मरण करायचं आहे. आणि आत्मविद्या त्यातली जी आहे, श्रीविद्या जी आहे, तीही आपल्याला सगळं सांगते, सगळं देते. या मंत्राचं सामर्थ्य भरपूर आहे. आणि स्वतःचे ज्ञान या श्री मातेचे पंचदशी किंवा षोडशी मंत्रामध्ये आहे. ओम किंवा श्री यांचा उपसर्ग जोडून म्हणजे हा पंचदशाक्षरी मंत्र जो आहे त्याला ओम किंवा श्री असं जर जोड शब्द उपसर्ग जोडून जेव्हा तो षोडशाक्षरी मंत्र बनतो तर त्यावेळेस हा मंत्र म्हटल्यानं आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळतो असा उल्लेख वाग्देवींनी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला बघा, ही ललिता माता आपल्या भक्तांना जास्तीत जास्त उपासनेकडं, जास्तीत जास्त श्रद्धेकडं, भक्तीकडं नेण्याचा प्रयत्न करते. आणि त्या योगे आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करते. त्यामुळे आपण हे जे मंत्र आहेत यांची उपासना करणं, यांचं सतत पठण करणं, स्तोत्र पठण करणं हे आपण केलं पाहिजे. आणि अशामुळं आपल्याला हे जर आपण म्हणजे हे जो पंचदशाक्षरी मंत्र किंवा षोडशाक्षरी मंत्र आहे हा जर आपण म्हटला तर निश्चितच आपल्याला मुक्तीचा मार्ग सुकर होणार आहे. आपण त्यासाठी सक्षम होणार आहोत. आणि ही सक्षमता, ही सबलता आपल्याला ही ललितांबिका देणार आहे. आणि म्हणून इथं तिचं हे नाव श्री विद्या असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणजे सगळं वैभव देण्यासाठीच ती बसलेली आहे. मग त्या मुक्तीचं वैभवही ती आपल्याला नक्की देणार. पुढचं जे नाव आहे 586 नंबरचं ते आहे कामसेविता. तर इथं कामसेविता असा उल्लेख जो आलेला आहे, काम म्हणजे मदन, म्हणजे मदन देव, म्हणजे जो सगळ्यात पुरुषांमधलं लावण्याचं प्रतीक म्हटल्याला त्याला मदन असं म्हणतात. म्हणजे स्त्रियांच्या सौंदर्याचं बरंच वर्णन केलं जातं, परंतु पुरुषांच्या सौंदर्याचं वर्णन करताना मदनाचा पुतळा असं म्हटलेलं आहे. मदन म्हणजे सगळ्यात सौंदर्यवान पुरुष असं त्याचं वर्णन केलं जातं. तसं
हे काम म्हणजे प्रेम भावना, आणि तो कसा असतो, मदन म्हणजे हा कसा असतो, अतिशय प्रेम भावना त्याच्या मनामध्ये असते, आणि त्यालाच मनमथ असं सुद्धा एक नाव आहे. म्हणजे याला मदनाचंच नाव मनमथ आहे. आणि काम, प्रेम भावना म्हणजे प्रेमाची भावना असणं, आणि मनमथ म्हणजे मदन देव, आणि सेविता, सेविता म्हणजे पूजन करता. आता हा कामदेव सुद्धा त्याचं तिचं पूजन करतो, मनमथ सुद्धा त्याचं पूजन करतो. आता ह्या ललिता देवीच्या अर्चन पूजेमध्ये म्हणजे आपल्याला कळत नाही या मनमथाचा आणि ललिता देवीच्या पूजेचा काय संबंध आहे, तो कशाला हिचं पूजन करायला जातो. त्यालाही अर्थ आहे. कारण जेव्हा पंचदशाक्षरी मंत्र सांगितला जातो तेव्हा ज्या महान 12 व्यक्तींनी मिळून तो मंत्र तयार केलेला आहे, असा उगीच्या उगीच तो. आणि ह्याचा अभ्यास आपण एका नामामध्ये केलेला आहे पंचदशाक्षरी मंत्राच्या. त्या त्रिकुटामध्ये किती देव आहेत आणि कोणकोणत्या देवांनी काय काय तयार केलं, हे सगळं अभ्यास आपण मागच्या नामांमध्ये केलेला आहे. आणि हा जो मनमथ आहे तो त्या 12 देवतांपैकी एक आहे. म्हणजे त्या 12 देव ज्यांनी मिळून, ज्या भक्तांनी मिळून हा पंचदशाक्षरी मंत्र. आता इथं मी देव उल्लेख केला म्हणजे ते देवासारखं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, ते भक्त देवस्वरूप झालेलेच आहेत, आणि त्यांनी हा पंचदशाक्षरी मंत्र तयार केलेला आहे. आणि त्या 12 एक म्हणजे हा मनमथ, म्हणजे हा मदन होता. आता इथं काम हा जो अर्थ दिलेला आहे त्यांनी, तो काम म्हणजे सुद्धा मदनच, त्याचंही नाव मदनच आहे, त्याचंच नाव मनमथ आहे. आणि या कामाचा संबंध आपण कामेश्वर म्हणून, शंकराला सुद्धा कामेश्वर म्हटलेला आहे, आणि महाकामेश्वर आहे. त्यापैकीच काम म्हणजे महाकामेश्वर म्हणजे शंकर, शिवाचे सर्वोच्च रूप असाही अर्थ तिथं. म्हणजे हा मनमथ हा शिवाचाच सर्वोच्च रूप असलेला आपल्याला बघायला मिळतो. शिव खरं तर आपण नेहमी बघतो की शिव कसं अंगावर विशेष कपडे नाहीत, आणि हातामध्ये गळ्यामध्ये रुंडमाळा, हातामध्ये ते विविध तऱ्हेचे अस्त्रशस्त्र, आणि डोक्याला ते सगळं केस गुंडाळलेले वगैरे, म्हणजे इतकं काही लावण्य त्याच्याकडे आहे का शंकराकडं. पण तरी त्या रूपामध्ये तो शोभून दिसतो जेव्हा तो मदनाच्या रूपामध्ये अवतीर्ण होतो, म्हणजे काम रूपामध्ये अवतीर्ण होतो. आणि त्यामुळं त्याचं सर्वोच्च रूप जे आहे शंकराचं, ते म्हणजे हे मनमथ रूप, काम रूप आहे. आणि तो ललितेचा असीम भक्त म्हणूनही ओळखला जातो. हा कामदेव ललितेची पूजा करतो. म्हणजेच काय करतो, शिवशंकर अहो पती हा पत्नीची पूजा करतोय, कारण त्याला माहितीये की तिची शक्ती जेव्हा आपल्याला मिळेल, तिची चेतना शक्ती जेव्हा आपल्याला कार्यान्वित करेल, तेव्हाच आपल्याकडनं कुठलंही कार्य होणार आहे, हे शिवाला कल्पना आहे. आणि म्हणून तो तिचा असीम भक्त आहे. म्हणून हे नाम भक्त त्याची उपासना कशी करावी या संदर्भामध्ये सुद्धा आहे. म्हणजे भक्तांनी उपासना करताना ललितांबिकेची उपासना करावी, की ज्या योगे त्याला त्याच्या म्हणजे भक्ताच्या मनामध्ये त्या ललितांबिके विषयी प्रेम भावना निर्माण होईल. आता ही प्रेम भावना म्हणजे एक मातेची करुण भावना, कारुण्य भावना, प्रेमाची भावना येईल. काही वेळेला आपल्या पुत्रासारखं प्रेम ती ललितांबिकेवरती तो भक्त करेल, की माझी मुलगी आहे अशा तऱ्हेचं प्रेम करेल. म्हणजे या सगळ्या प्रकारानं असीम भक्ती करण्याचं काम तो भक्त करतोय. आणि म्हणून उपासना करण्यासाठी ललितांबिकेची ह्या नावाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ना काम सेविता, काम सेविता, सेविता म्हणजे पूजन करतात. म्हणजे ज्याला तिला संपादन प्रेम भावनेनं जिंकून घ्यायचंय ज्या भक्ताला, तिला त्यानं तिचं पूजन, तिची असीम भक्ती केली पाहिजे. आता इथं असंही आपण म्हणू शकतो की शिव आणि शक्ती ही एकमेकांना दीक्षा देतात. तुम्ही म्हणजे मला बघितलंय की नाही असं मला माहित नाहीये, पण जेव्हा शिव म्हणजे मल्हार, जय मल्हार ही सिरियल जेव्हा दाखवली होती, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अगदी छान दाखवलं होतं की त्या पार्वती जेव्हा शंकराशी लग्न करून येते तेव्हा तिला तो ज्ञान देतो, एका गुहेमध्ये नेतो आणि तिला सगळं ज्ञान प्रदान करत असतो. म्हणजे ते दोघंही, आणि
मुळात ही शक्ती आहे, ही सगळ्या जगाची जगन्माता आहे, तिच्याकडे सगळं ज्ञान आहेच ऑलरेडी, परंतु तरीही शिव तिला आणखीन ज्ञानामृत देत असतो. आणि ते जे आहे म्हणजे शिवशक्ती दोघही जणी, आणि ज्ञान देणारा कोण समजतो आपण? गुरु समजतो. तो दीक्षा देतोय तिला, सगळं ज्ञान तिला प्रदान करतोय. आणि त्याची कार्यशक्ती म्हणजे जेव्हा ते दोघं एकत्रित येणार आहेत, त्यांना दोघांना एकमेकाची कामं काय आहेत, त्यांची शक्ती कोणत्या प्रकारची आहे हे समजेल, तेव्हाच ते आपलं कार्य योग्य प्रकारे कार्य करू शकतात, असा त्याचा अर्थ होतोय. आणि म्हणून त्रिशती जी आहे, दुर्गा त्रिशती म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मुद्दाम याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये कामेश्वर आणि कामेश्वर्या असं या दोघांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे शंकर आणि ललितांबिका हे दोघं जण कामेश्वर आणि कामेश्वर्या असा त्यांचा म्हणजे संयुक्तपणे सांगितलेला आहे की हे दोघही जण मदन आणि मनमथ म्हणजे मदन हा कसा होता, प्रेमामुळे लुब्ध झालेला होता आणि त्याला इच्छा होती, दुसऱ्याला मिळवण्याची इच्छा निर्माण झालेली होती, प्रेम भावना मनामध्ये जागृत झालेली होती आणि असं प्रक्षुब्ध मन झालेलं की मला ती केव्हा मिळेल, मला ती केव्हा प्राप्त होईल, अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेली होती. आणि हीच भावना शंकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकदा आपल्याला दिसून येते. एका कथेमध्ये असं सांगतात की शिवशंकर तपश्चर्येला बसले होते आणि त्या घोर तपश्चर्येमध्ये त्याला शंकराचा सुद्धा विसर उमाचा सुद्धा विसर पडतो, म्हणजे पार्वतीचा सुद्धा त्यांना विसर पडतो. आणि ह्या जगरहाटी विश्वाचं जगन्नियंताला सगळं साम्राज्य सांभाळायचं होतं आणि त्या नियंताला ते कार्य पार पाडण्यासाठी त्या शक्तीच्या देवतेची उपासना म्हणजे तिचं आणि त्याचं मिलन होण्याची गरज होती, आवश्यकता होती. आणि म्हणून या सगळ्या देवांनी ठरवलं आणि रती रूपामध्ये मदनाला पाठवलं. म्हणजे मदन जो आहे त्याचाच मुलगा म्हणतात कोणी की शिवशंकरांचा मुलगाच आहे मनमथ, असाही उल्लेख काही ठिकाणी आहे. त्याला त्यांनी पाठवलं, पण रतिरूप घेऊन पाठवलं. रती म्हणजे अतिशय सौंदर्यवान स्त्री, तिला पाठवलं त्यांनी. आणि त्याला पाठवल्यावर त्याचा शंकरांचा तपोभंग झाला आणि त्यांनी क्रोधित होऊन त्याला तू भस्म होशील म्हणून सांगितलं. म्हणजे रतिरूपामध्ये असणारा मदन जळून खाक झाला. आणि आपला मुलगा गेलाय हे बघितल्यावर उमा पुन्हा त्या शंकराला प्रार्थना करायला लागली की असं करू नका. आणि कारण शिव इतका प्रक्षोभित झालेला होता, इतका प्रक्षुब्ध झाला, आपला तपभंग झाला म्हणून की आपल्या तिसरा डोळा त्यांनी प्रज्वलित केला आणि त्याच्यातल्या अग्नीनं त्यांनी त्या मनमथाला जाळून टाकलं, असाही उल्लेख आहे. म्हणजे प्रेम भावना जागृत झाली, रतिरूप घेऊन आलेला आहे, याचा अर्थ त्या रतीला त्या शंकराला जिंकायचं होतं, शिवाला जिंकायचं होतं, परंतु ते शक्य झालं नाहीये आणि म्हणूनच त्यांनी जाळून टाकलेलं आहे. आणि रती म्हणजे त्याची जी पत्नी होती ती बदनाची, ती असहाय्यपणे रडू लागली की आता माझा पती गेलेला आहे, आता मी काय करू. मग शंकरानं मनमथासाठी त्यांनी फार छान वर्णन केलं इथं की मनमथासाठी त्यांनी शरीर रूप दिलं, देहधारी रूप त्याला दिलं नाहीये, पण जी प्रेम भावना जी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी, तो म्हणजेच काम भावना, तोच मनमत म्हणजे अशरीर असणार मन जे आहे, शरीर नाहीये पण मन आहे, मन कार्य करत राहतं. आणि त्यामध्ये शंकरानं धीर गंभीर स्वरूपामध्ये अशरीर रूप त्या मनमथाला दिलं. आणि यासाठी ह्या भागावर आपण का लक्ष देतोय, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपल्याला मानसिक उपासना करायची, आपलं मानसिक तपोबल वाढवायचंय, आपल्याला उपासना जेव्हा करायची, भक्ती जेव्हा करायची आहे, तेव्हा काय करायला पाहिजे. देह कसा आहे त्याला महत्वच नाहीये, तर त्याऐवजी त्या देहामध्ये असणारे जे मन आहे ते मन कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे का, ते भक्तीला लागले का अभक्त होतोय तो, याकडे आपण बघायचंय. आणि म्हणून त्यांनी त्याला अशरीर रूप दिलं मनमथाला, असा उल्लेख पुराणांमध्ये आहे. आणि हा जो
शिवशंकरांनी दिलेल्या गुणामुळं प्रत्येक मानव देहधारी व्यक्तीमध्ये जी प्रेम भावना निर्माण होते, मग ती आई मुलाची असू दे, मग ती महत्वाची आजीची असू दे, मग ती स्त्री पुरुष संबंधातली असू दे, या सगळ्या प्रेम भावना म्हणजे हा मनमथ हा जो जळून खाक झालेला होता, पण त्याला त्यांनी प्रत्येकाच्या शरीरामध्ये रूप घेण्याचं शक्ती देऊन टाकलेली होती शंकरांनी, आणि ती म्हणजेच हा मनमथ आहे. म्हणून इथं जे नाव काम सेविता का, आणि का हे म्हणून तो काम हा जो आहे आपल्या मनामध्ये असणारा जो प्रेम भावना आहे, ते आपण ललितांबिकेची पूजा करतोय त्यासाठी. म्हणजे शरीराची, म्हणजे उपासनेसाठी शरीराची गरजच नाहीये, मनाने सुद्धा आपण मानसिक, काल आपण मानस पूजा वाचली, मनाने सुद्धा आपण पूजा करू शकतोय की माझ्या हे दोन्ही जे माझं मन आहे मी तुझ्याकडे वाहिलेलं आहे, माझ्या डोळ्यांच्या दोन डोळ्यांनी मी तुझी आरती करतोय, ही जी कल्पना आहे ही असली मानसिकता आपली जी आहे ही उपासना करण्यासाठी. म्हणजे एकदा का आपण ध्यान स्वरूपामध्ये गेलो की आपल्याला आपल्याच शरीराचा सुद्धा विसर पडतो, आणि ही मिळवण्यासाठी ललितांबिकेची पूजन करणं, म्हणजे या कामदेवानं जसं त्या ललितांबिकेचं पूजन केलं आणि त्याला ही शक्ती प्राप्त झाली. शरीर असलं तरी सुद्धा प्रेम भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येणार आहे. हे जे आहे ही भावना जिथं आहे त्यानुसार, जे जसं शंकराला सुद्धा त्या तपोभंग झाल्यावरती त्याची सुद्धा थोडी काम भावना जागृत झाली आणि आपल्या शक्ती बरोबर एकत्रित होऊन त्या आपल्या जगाचं नियंत्रण करण्यासाठी तो कार्यान्वित झाला. या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या ललितांबिकेशी येऊन जोडल्या जातात. म्हणून तिचं पूजन करणं गरजेचं आहे. म्हणजे तिच्या पूजनामुळं, अर्चन पूजनामुळं आपल्याला ही सगळी शक्ती प्रदान होते असं म्हटलं जातं. म्हणजे मनमथाने शक्तीची म्हणजे ललितादेवीची उपासना केली, त्यामुळे मनमथ हा काम प्रेम या प्रवृत्ती निर्माण झाला आणि त्या शक्ती मानवात आपल्याला आलेल्या दिसत आहेत. म्हणूनच असं म्हणतात की कामाने प्रेमाने ललितेची भक्ती करावी आणि तिची कृपा संपादन करावी. आता ही कृपा, काम म्हणजे फक्त काम वासना नाहीये, त्याच्यामध्ये प्रेम आहे, आणि हे प्रेम, ही दयाद्रता, ओलावा दयेचा हा सगळा प्रत्येक मानवामध्ये आहे. त्यानुसार त्यांनी त्या देवतेची पूजा केली पाहिजे, म्हणजे तिची कृपा आपल्यावरती आपोआपच होईल. म्हणजे देवदेवतांना सुद्धा हे जर करावं लागलंय तर आपल्यासारख्या सामान्यांना तर ते करणं अतिशय गरजेचं आहे. ते करणारच आपण आणि तिची कृपा पण मिळवणारच असं ह्या गोष्टीमध्ये, म्हणजे ह्यानुसार आपल्याला म्हटलं. आता ह्या आणखीन एक गोष्ट इथं सांगायची की जेव्हा हा पंचदशाक्षरी मंत्र म्हटला जातो त्यावेळेस काही वेळेला पंचदशाक्षरी मंत्राला ओम हे बीज लावलं जातं, तर काही वेळेला श्री हे बीज लावलं जातं. पण ओम हे काही बीज नाहीये, तर तो एक प्रकारचा नाद आहे, म्हणजे ध्वनी निर्माण करणारा आहे. म्हणजे ही सगळी अक्षर जे आहे त्यामुळे एक प्रकारचा नाद केला जातो. म्हणून काही ठिकाणी श्री लावून इलरिम हसकहलरिम सकलरिम असा मंत्र उच्चार करताना दिसतात. म्हणजे काही ठिकाणी जर तुम्ही ऐकला असाल तर हा मंत्र श्री आधी लावतात, काही ठिकाणी ओम लावतात. ओम लावला तर काय होतंय, ध्वनी निर्माण होतो आणि आपल्याला तो मंत्र उच्चारण करणं जास्त हितावह होतं. आणि म्हणूनच या मंत्राचं सुद्धा आपण जप केला तरीही ती ललितांबिका आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून मनमथानं जसं तिचं पूजन केलं तसंच आपणही करूया आणि तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करू. जे तिचं नाम आहे ते म्हणजे श्री षोडशाक्षरी विद्या. आता तिथं त्यांनी छान दिलेलं आहे श्री षोडशाक्षरी. षोडशाक्षरी म्हणजे आपल्याला माहितीये पंचदशाक्षरी मंत्र आहे, त्याला आणि एक शब्द जोडला उपसर्ग की श्री षोडशाक्षरी झाले, म्हणजे 16 अक्षर झाले, 16 अक्षर झाले.
पंचदशी मंत्राला ओम किंवा श्री असं बीजाक्षर जोडून षोडश मंत्र हा तयार होतो. पंचदशीपेक्षा षोडश मंत्र जो आहे तो जास्त श्रेष्ठ समजला जातो. हा म्हणजे पंचदशाक्षरी मंत्र हा आपल्या म्हणजे भौतिक जगामधल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तो मिळवून देण्यासाठी, ते वैभव ते सामर्थ्य मिळवून देण्यासाठी हा पंचदशाक्षरी मंत्राचं पठण जास्त करून केलं जातं. पण षोडशाक्षरी मंत्र जेव्हा जपला जातो किंवा त्या मंत्रामध्ये जास्त श्रेष्ठता आहे, जास्त योग्यता आहे असं का म्हटलं जातं, तर ह्या मंत्राची दीक्षा घेऊन ध्यास घेऊन जर आपण या षोडशाक्षरी मंत्राचा जप केला तर आपल्याला नक्कीच मुक्ती मिळवण्याचा साठी म्हणून या मंत्राचा जास्त प्रभाव झालेला दिसून येतो. या शक्तीची म्हणजे या शक्ती देवतेची पूजा 10 वेगवेगळ्या रूपांमध्ये केली जाते आणि त्याला दशमहाविद्या असंही म्हणतात. आणि त्यापैकीच एक ही षोडशी विद्या आहे. म्हणजे 10 वेगवेगळ्या प्रकारामध्ये विद्येचा अभ्यास करणारे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे ह्या देवीची पूजन अर्चन करतात, तिची भक्ती करतात. आणि त्या शक्ती देवतेची पूजा करताना या षोडशी विद्या त्यापैकीच एक आहे षोडशी विद्या आणि त्यात अनेक विधी सुद्धा आहेत आणि त्या विधीनुसार तिचं पूजन केलं जातं. प्रत्येक आपण म्हणतो प्रत्येकांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे पूजा विधी केले जातात. बेंगलोरला वगैरे जर आपण गेलो तर साधं सत्यनारायण असलं तरी सुद्धा ते कितीतरी कलश मांडतात, कितीतरी वेगळ्या प्रकारे पूजा करताना दिसतात. काही जणांच्याकडं साधं याचे जरी असलं तरी सुद्धा त्याला लगेच होम बिम करायला सांगतात. म्हणजे प्रत्येकाच्या विधी म्हणजे पूजन करण्याच्या विधीमध्ये हा फरक असलेला आपल्याला दिसतो. आणि ह्या षोडशी विद्येमध्ये सुद्धा तशा विधिवत पूजा ते लोक करतात. पण षोडशी मंत्र जो आहे आपण फक्त भक्तीनं षोडशी मंत्राचा जप केला तर आपल्याला मुक्ती लांब नाही, हेच इथं वाग्देवींना आपल्याला सांगायचं कारण आहे. म्हणून त्यांनी तिचं नाव षोडशाक्षरी विद्या म्हणजे ज्ञान आपल्याला आता कळलेलं आहे आणि षोडशाक्षरी बद्दल असणारं ज्ञान आपल्याला कळून आपण तिची पूजा करणं, विधिवत तिचं पूजन करणं हेच मुक्तीचा मार्ग आहे असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते 588 नंबरचं नाव आहे ते म्हणजे त्रिकुटा. आता त्रिकुटा, त्रि म्हणजे 3 आणि कुट म्हणजे भाग किंवा टप्पे असं आहे. वाग्देवी आपल्याला असं सांगू इच्छित आहेत की श्रीदेवी जी आहे ती त्रिगुणांच्या रूपात आहे. त्रि म्हणजे 3 आकडा. त्रिगुणांच्या अध्यात्मामध्ये अनेक त्रिकूट आपल्याला पाहायला, अध्यात्माचा जेव्हा आपण अभ्यास करतो, आपण जेव्हा आता दासबोध वाचतोय, गीता वाचतोय, त्याच्यात अनेक त्रिकूट आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ओम हे अक्षर घेतलं तर अ उ म अशा 3 अक्षरांचं त्रिकूट त्यांचं जमून ओम हा शब्द होतो. गायत्री मंत्रामध्ये भूर भुव आणि स्वाह असे 3 शब्द येतात आणि त्यांचा मिळून गायत्री मंत्र तयार होतो, ओम भूर भुव स्वाहा. नंतर सृष्टीच्या पालन म्हणजे सृष्टीचं जे निर्मिती आहे त्याच्यामध्ये सृष्टीच्या बाबतीमध्ये विचार केला तर पालन पोषण, निर्मिती आणि संहार हे 3 जे घटक आहेत ह्यानुसार म्हणजे ह्या त्रिकुटाने संपूर्ण विश्व नियंत्रित होतं. म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश हे तर त्रिदेव आहेत आणि हे तर आपल्या सगळ्यांना माहिती. म्हणजे त्यात यांचं त्रिकूट असेल तर सृष्टीची विश्वाची अतिशय चांगल्या प्रकारे देखभाल केली जाते. जगताचं पालन या त्रिकुटामुळे होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर चेतनेचे 3 टप्पे सांगितले जातात. चेतना म्हणजे आपण जे त्याचे 3 टप्पे असे जागृती, स्वप्न आणि गाढ झोप किंवा सुषुप्ती हे 3 टप्पे आहेत. म्हणजे हे त्रिकूट आहे. म्हणजे आधी आपल्याला नुसती जागृती असते, आपण जागा असतो, केव्हा डोळे मिटतात आणि केव्हा झोप लागते आपल्याला कळत नाही. पुढचा जो टप्पा आहे गाढ झोपेचा त्याच्यामध्ये काय चाललेलं असते आपल्याला माहित नाही. पडलं तर पडलं एखादं स्वप्न तरच आपल्याला थोडंसं काहीतरी कधीतरी आठवलं तर आठवलं, नाही तर तेही नाही. म्हणजे हे 3 टप्पे तिथले आहेत म्हणजे आपल्या काळानुसारचे आहेत. 3 काळ आहेत भूत भविष्य वर्तमान तेही 3. आणि पंचदशी मंत्राचे सुद्धा 3 टप्पे आहेत, 3 कूट आहेत, 3 भाग आहेत बघा. कएलरीम, सकलरीम आणि सॉरी कएलरीम,
सकहलरीम आणि सकलरीम असे 3 भाग आहेत. म्हणजे 3 कूट आहेत, 3 टप्पे आहेत प्रत्येकाचे. आणि ह्याच्यामध्ये या 3 कुटामध्ये सूर्य, चंद्र, अग्नी असा उल्लेख त्यांनी त्या 3 कुटामध्ये केलेला दिसतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही त्रिकुट आहे. आता त्यांना हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं, कारण ह्या सगळ्या त्रिकुटामध्ये या 3ही भागांमध्ये प्रत्येकामध्ये ह्या ललितांबिकेचं अधिष्ठान आहे. अग्नीमध्ये ती आहे, सूर्यामध्ये आहे, चंद्रामध्ये, म्हणजे त्या सगळ्या शक्तींमध्ये तिचं अधिष्ठान आहे. म्हणजे पंचदशाक्षरी मंत्राच्या त्रिकुटामध्ये आहे. सत्व रज तम हे 3 गुण आहेत आपल्याला माहिती. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ललिता मातेचे अधिष्ठान ह्या सगळ्या प्रकारच्या त्रिकुटामध्ये आहे. म्हणून हे नाम असं सूचित करत आहे की ही त्रिकुटा आहे. म्हणजे ह्या सगळ्या 3 टप्प्यांमध्ये तीच आणि तीच आहे हे सांगण्याचं काम आपल्याला इथं केलेलं दिसतंय. आणि म्हणून हे 3 जे काय आहेत ते आता आपण मुद्दाम अभ्यासलेले आहेत. भूत भविष्य म्हणजे 3 काळांमध्ये सुद्धा तीच आहे. ती काल बाधित सत्य आहे, ती आहे. नंतर त्रिकुटामध्ये ती आहे, सृष्टी निर्मितीमध्ये ती आहे, ओंकारामध्ये ती आहे. सगळ्या म्हणजे जे काही 3 गुण आहेत त्या सगळ्यामध्ये तिचा समावेश आहे. आणि त्याशिवाय आपण जे देहधारी मानव आहोत, त्या मानवामध्ये प्रत्येक जीवाला एक इच्छाशक्ती असती, एक ज्ञानशक्ती असती आणि क्रियाशक्ती असते. इच्छा भरपूर आहे हो करायची, पण त्या इच्छेनुसार करायला आपल्याजवळ ज्ञान प्राप्ती पाहिजे ना. नाही तर स्तोत्र फार इच्छा आहे मला, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचायची फार इच्छा आहे, पण त्याचं ज्ञानच नाहीये कसं वाचायचं, येईल का म्हणायला नाही. मग क्रियाशक्ती म्हणजे वाचन होणारच नाहीये. पण हे होण्यासाठी जर तिची कृपा झाली तर काही का होईना कोणीतरी शिकवतंय, त्याची माहिती आपल्याला कळती, मग आपण त्या ललिता नाम सहस्त्र स्तोत्र ऐकतो, बघतो, ऐकतो, वाचतो, शिकतो आणि मग आपण ते म्हणतो, म्हणजे कार्यान्वित आणतो. म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती याद्वारे आपण सुद्धा सगळी कर्म आपली जी आहेत मानव देह करत असतो. म्हणजे यामध्ये सुद्धा तिचीच प्रेरणा आहे, म्हणून तिचंच अधिष्ठान यामध्ये आहे. हेच या नामामध्ये सूचित केलं जातं. म्हणून इथं वाग्देवीने तिचं त्रिकुटा हे नाव इथं उल्लेख केलेला आहे. त्याच्या पुढचं 589 नंबरचं नाम जे आहे ते म्हणजे कामकोटिका. आता काम या शब्दाचा अर्थ आपल्याला मागच्या याच्यामध्ये आहे की प्रेमस्वरूप, मनमत किंवा शिव, शंकर, त्याला ही काम म्हणजे कामदेव असं सुद्धा शंकराचं सुद्धा नाव आहेच. म्हणजे ती शिवस्वरूप आहे. कामकोटिका आहे म्हणजे काय, शिवस्वरूप आहे. शिवरूप कामेश्वर ती आहे. कोटिका म्हणजे काय आहे, कोटिका म्हणजे इथं ती शक्ती आहे, इथं तिच्यामध्ये असणारी शक्ती. येथे ललिता माता शिवरूप झालेली आहे आणि शिवशंकरांचं जे अर्धनारी नटेश्वर रूप जे आपण बघतो त्यामध्ये आपल्याला शिवशक्ती ऐक्य झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि तेथे उभ्या रूपामध्ये शिव आहे आणि त्याच्या मांडीवर बसलेल्या स्वरूपामध्ये शक्ती, असं त्याचं स्वरूप आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच निर्गुण आणि सगुण रूपामध्ये एकात्मता जी आहे ती म्हणजे कामकोटिका आहे. म्हणजे तीच आहे. म्हणजे ही शक्ती आपल्याला दिसत नाहीये, ती शंकरामध्ये दिसते. शंकर तांडव करतोय अर्धनारी नटेश्वर बनून, हे आपल्याला दिसतं, पण ती शक्ती त्याच्यामध्ये कार्यान्वित होते आणि त्याच्याकडनं तांडव नृत्य केले जाते शंकराकडनं. म्हणजे निर्गुण रूपामध्ये ललितांबिका आहे आणि सगुण रूपामध्ये मात्र शंकर दिसतो. जेव्हा तांडव वगैरे करतो. म्हणजे सगुण आणि निर्गुण ह्या रूपामध्ये जेव्हा एकात्मता येते तेच स्वरूप म्हणजे कामकोटिका असं आपल्याला म्हणता येते. कामकोटिका म्हणजे त्या शंकराकडे असणारी शिवरूप शक्ती आणि या ललितांबिकेकडे असणारी शक्ती, या दोघांचं मिलन, या दोघांचं एकत्रीकरण. ललिता स्त्रीशती जी आहे, ललिता स्त्रीशती म्हणून एक 300 नामांचा एक ग्रंथ, म्हणजे आपल्याकडे जसं स्तोत्र आहे तसं त्रिशती म्हणून एक स्तोत्र आहे. तर त्या ललिता त्रिशतीमध्ये श्लोकांमध्ये त्यांनी कामकोटिका, कामकोटी निलया असा तिचं एक नाव त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. कामकोटी निलया
आणि इथं असा उल्लेख आहे म्हणजे त्या ललिता मातेचं निवासस्थान म्हणजे निलया हे कामकोटी स्वरूपामध्ये आहे. म्हणजे शिवशक्ती हे सगुण निर्गुण रूपामध्ये ज्या ठिकाणी वास्तव्य करून राहतात त्याला त्यांनी कामकोटी निलया असा अर्थ दिलेला आहे. आणि म्हणजे उत्कृष्ट स्वरूपामध्ये विविध रूपामध्ये ही जगत साम्राज्ञी जी आहे तीच करोडो रूपामध्ये म्हणजे कितीतरी अनंत रूपांमध्ये ती उच्च स्तरामध्ये आपल्या भक्तांना सहाय्य करते, उत्कृष्ट स्तरावरती सहाय्य करते. नुसतं भक्तांचं सगळं काम पूर्ण करते असं नाही, तर त्या भक्तांना मुक्तीच्या मार्गावर नेण्याचं मुख्य काम ती करते आणि ते महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं. पण त्याचबरोबर ती आपल्याला जे वैभव समृद्धी सगळंही देतच असते. म्हणजे तिच्या या कोटी या शब्दामध्ये अनेक म्हणजे जसं एखादं औषध घेतलं की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या व्याधी जे दोष ते जसे सगळे नाहीसे होतात तसं हे कोटी या शब्दामध्ये एक सुगंधी द्रव्य असाही अर्थ आहे आणि औषधासारखं ते आपल्यावरती परिणाम करतं, कोटी करतं म्हणजे परिणाम करतं आणि आपण त्या दोषापासून बाजूला होतो आणि आपल्याला समृद्धता संपन्नता प्राप्त होते. असाही एक अर्थ या शब्दामध्ये आहे कोटी या शब्दामध्ये. आणि कामकोटिका म्हणजे तिच्याकडे असणारी शक्ती असाही अर्थ आहे. म्हणजे ती औषधी शक्ती आहे. ही औषधी शक्ती मग कदाचित आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी असेल, कदाचित आपलं शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी असेल, आपले आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी असेल. म्हणजे या कुठल्याही गोष्टीसाठी ती आपल्याला नक्कीच मदत करते आहे आणि त्याचा वापर आपलं हे जगताचं साम्राज्य सांभाळण्यासाठी ती करते आहे. आणि जगताची साम्राज्ञी असणारी ही ललितांबिका ही आपल्या सगळ्या भक्तांना सुखी बघण्यासाठी, चांगलं बघण्यासाठी, ऐश्वर्यवान बघण्यासाठी ती ह्या गोष्टी करते आहे असा उल्लेख या नामामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. इथं 118 नंबरचा श्लोक संपतोय. आता आपण म्हणजे आपल्याला असणारी सर्व दुःख नाशन करण्याचं काम हीच करते, हीच ललितांबिका करते. फक्त ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता 119 नंबरचा जो श्लोक आहे आणि इथं ती स्वामिनी आहे हाही अर्थ एक आहेच. म्हणजे सगळ्याची ती प्रत्येक ठिकाणी ती स्वामिनी आहेच. 119 नंबरचा श्लोक जो आहे तो असा आहे, कटाक्ष किंकरी भूत कमला कोटी सेविता शिरस्थिता चंद्रनिभा भालस्तेंद्र धनुप्रभा. कटाक्ष किंकरी भूत कमला कोटी सेविता. आता हा सगळा जो एक पहिलं जे चरण आहे ते सगळं तिचं एक नाव आहे. कटाक्ष किंकरी भूत आणि कमला कोटी सेविता. आता कमला कोटी सेविता याचा अर्थ आपल्याला आता कळला. कोटी सेविता म्हणजे काय, तिची शक्तीचं पूजन करतात याचा अर्थ आपल्याला माहिती झाला. शेवटचा शब्द त्याच्यातला त्या नामामधला कोटी सेविता जात. आता कटाक्ष म्हणजे काय, तर दृष्टिक्षेप टाकणे, एका नजरेनं बघणं, तिरप्या नजरेनं बघणं म्हणजे कटाक्ष. आपण म्हणतो ना, हो काय मी बाहेरून आले, मला उशीर झाला. तर आमच्या वडिलांनी नुसतं एक असा कटाक्ष टाकला, मला इतकी भीती वाटली ना, घाबरून मी पटकन माझ्या खोलीत जाऊन बराबरा कपडे बदलून लगे देवाचं म्हणायला बसले. लहानपणी आपण आपलं असं वर्णन आपल्या मैत्रिणींना सांगत असतो की अगो काल मी गप्पा मारत बसले, तुझ्याशी उशीर झाला, गेले घरी, बाबांनी असं माझ्याकडे बघितलं ना, असं कटाक्ष टाकला, बापरे मी घाबरूनच गेले. म्हणजे हे जे हा कटाक्ष जो आहे जे बारीक नजरेनं बघणं, एकच दृष्टिक्षेप टाकणं. किंकरी भूत, तर किंकरी म्हणजे सेवक किंवा नोकर, भूत म्हणजे प्राणी मात्र, म्हणजे कोणाच्या तरी अधिपत्याखाली असणारे सेवक किंवा नोकर. नंतर कमला, आता इथं कमलाचा अर्थ लक्ष्मी देवता असा आहे. म्हणजे कमलाक्ष म्हणजे आपले विष्णू आहेत, विष्णू भगवान, आणि त्यांची पत्नी म्हणजे ही कमलाक्षी असं पण अर्थ म्हणू शकतो आपण. म्हणजे कमला जी आहे, लक्ष्मी देवता जी आहे, अनेक आता कोटी सेविता आहे. कोटी म्हणजे ही लक्ष्मी देवी जी आहे ते अनेक लक्ष्मी स्वरूप आहे. कोटी सेविता आहे, कोटी म्हणजे अनेक, भरपूर असाही अर्थ इथं अभिप्रेत होऊ शकतो. अनेक लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्याला ती बघायला मिळते. आणि सेविता म्हणजे ललिता मातेच्या सेवेत
तत्पर राहावे लागते. आता इथं ह्या ज्या सगळ्या अनेक लक्ष्मी आहेत, आता मगाशी मी नवदुर्गेचा उल्लेख करून सांगितलं, या नवदुर्गा ज्या आहेत त्या सगळ्या काय करतात, तर ह्या सगळ्या ललितांबिकेचं पूजन करतात. म्हणजे त्या देवी सुद्धा देवी देवता करतात, विष्णू भगवान करतात, शिवशंकर करतात, ब्रह्मा करतात, सगळेजण ह्या ललितांबिकेचं पूजन करतायत. तिचंच भक्ती करताना आपल्याला दिसत आहे, तिचं पूजन करून तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांनी इथं असं तिचं कटाक्ष किंकरी भूत कमला कोटी सेविता हे जे नाव आहे याचा इथं असा अर्थ आहे की ललिता मातेकडे असंख्य लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या देवता तिच्याकडे सहाय्यामध्ये आहेत. ती एकटी सगळं करते, पण तिच्या सहाय्याला अनेक देवता आहेत. आपण चक्राचा अभ्यास करताना अनेक योगिनी तिच्या सहाय्याला आहेत, हे आपण अभ्यासलेलं आहे. प्रत्येक चक्रामध्ये 5-5, 6-6 योगिनी सुद्धा आहेत असंही बघितलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्मी देवता तिच्या सहाय्यामध्ये असतात. तिच्या केवळ एक नजरेनं, एका कटाक्षानं तिच्या सहाय्यक लक्ष्मी लगेच तिथं उपस्थित होतात, हजर होतात. म्हणजे आपल्या सहाय्यक ज्या देवी आहेत त्यांच्याकडं नुसतं एक कटाक्ष टाकला तरी सुद्धा तिच्या सहाय्याला त्या सगळ्या धावून येतात, हजर राहतात. आणि आपल्याला तर माहिती आहे की लक्ष्मीची आपण म्हणतो की काय त्यांच्याकडं लक्ष्मीची मेहर नजर आहे. हात लावीत त्या मातीचं सुद्धा सोनं होतं बघा. त्यांनी कुठलाही धंदा सुरू केला ना तरी त्यांना बरकतच आहे. म्हणजे मातीचं सुद्धा सोनं होत आहे बघा, असं आपण वर्णन करतो. याचाच अर्थ की आपल्याला माहिती लक्ष्मीची जर मेहर नजर झाली तर मातीचंही सोनं होणार आहे. म्हणजे आणि समृद्धी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनाकलनीय आहेत. म्हणजे केव्हा असलेल्या निघून जातील आणि नसलेल्या येतील, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत. पण म्हणूनच आपण त्या आपल्याकडे स्थित राहाव्यात. आणि हे म्हणजे चक्र आहे, आधी नसतं मग येतं, मग आलेलं परत जातं, परत येतं, परत जातं. म्हणजे येणं जाणं हे चक्र जे आहे हे चालूच राहतं. म्हणून आपण म्हणतो ना, हो त्यांचं काय, त्यांच्या घराण्याला अवकळा आली बघा, आता त्याच्यामध्ये कोणीच काही नाहीये असं आपण वर्णन करून सांगत असतो. याचा अर्थ असा की तिथं त्यांच्यावरती लक्ष्मीची नजर व कृपा झालेली आहे, त्यामुळे लक्ष्मी निघून गेली असं आपण सांगतो. म्हणजे अनाकलनीय या गोष्टी आहेत आपल्याला, म्हणजे संपत्ती समृद्धी अनाकलनीय आहेत त्या, पण त्या प्राप्त व्हायच्या झाल्या, कृपा प्राप्त झाली ललितांबिकेची, तर त्या कशा तऱ्हेने येतील आपल्याला माहिती नसतं. कुठेतरी कोणीतरी काहीतरी आपल्याला भेटतं, त्याच्या योगानं आपल्याला चांगली नोकरी लागते, कोणीतरी आपल्यावरती कृपा, म्हणजे आपल्याला वाटतही नसतं की एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी लागेल. सहज आपण शब्द टाकतो की काय आमचा मुलगा रिकामा आहे बघा, आता शिक्षण झालंय पण शोधायला लागलाय नोकरी, अजून काही नोकरी लागली नाही. मग कोणतरी म्हणतं हो हो का, आमच्या मुलाला सांगते बघते. मग तो मुलगा, आपण मुलाला सांगितलं म्हणतो हो का, आमच्या कंपनीमध्ये नवीन भरती होणारच आहे, द्यायला सांगा, आज उद्या येऊन मला भेट म्हणावं, लगेच त्याला. म्हणजे ही जी आहे ही अनाकलनीय कृपा आहे तिची, हे आपल्याला कळत नाही. कुठून तरी तिची कृपा आपल्यावरती होत राहते आणि त्या भक्ताला ते प्राप्त होतं. म्हणजेच ती ललितेची नजर आपल्याकडे जावी असं जर आपल्याला तर वाटत असेल तर आपण तिची भक्ती करणं, तिच्यावरती श्रद्धा ठेवणं हे फार गरजेचं आहे. म्हणून या नामामध्ये कटाक्ष किंकरी एक मेहर नजर आपल्यावरती सगळ्या देवींच्या रूपानं सहाय्यानं, म्हणजे नुसती संपत्ती आली आहे पण समजा कार्यलक्ष्मी आली नाही आपल्याकडे, विद्यालक्ष्मी आली नाही तर काय उपयोग आहे. पैसा आहे पण काहीच अक्कल काही नाही, ती कशी खर्च करायची कळत नाही, शारीरिक ताकद नाही, असं नकोय आपल्याला. किंवा विजय कशात प्राप्त होत नाहीये, ही नुसती लक्ष्मी देवता नकोय, तिच्या बरोबर तिच्या तिच्या सहाय्यभूत सगळ्या देवता ज्या आहेत त्यांनी पण हजर राहायला पाहिजे की ज्या योगे माझ्याकडे संपत्ती समृद्धी हे सगळं मला मिळायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपल्याला ललितांबिकेच्या पूजनाबरोबरच आपोआपच या इतर लक्ष्मी देवतांची सुद्धा सहाय्यभूत होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांची सुद्धा मेहर नजर आपल्यावरती व्हायला पाहिजे. आणि ती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला ललितांबिकेची कृपा संपादन करणं गरजेचं आहे. म्हणजे तिची नजर टाकायची आहे, म्हणजे तिच्या नजरेबरोबर आपोआपच
त्या लक्ष्मींचं प्रेम, त्यांचं सहाय्य, त्यांची समता सगळं आपल्याला त्यांच्यावर म्हणून गरजेचं आहे. म्हणून इथं वाग्देवतेनी हात हे तिचं नाव कटाक्ष किंकरी भूत कमला कोटी सेविका, म्हणजे जिथं लक्ष्मी देवता सुद्धा तिच्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या ललितांबिकेचं मग आपण तर करायलाच पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते प्राप्त व्हायला पाहिजे, गरजेचं आहे आपल्याला या कलियुगामध्ये. आणि त्यामुळं त्यांनी ते नाव तिथं वाग्देवींनी उल्लेख केलेला दिसतो. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे शिरस्थिता. आता शिर म्हटलं की आपल्याला शिरस्थित, शिर म्हणजे डोके, मस्तक, शीर्षस्थान, आणि स्थिता म्हणजे राहणे, असा शब्दचा अर्थ घेतला तर म्हणजे डोक्यावरती राहणारी, शिरस्त्राण म्हणतो आपण त्याला. हे डोक्याला घालायचं आच्छादन जे आहे त्याला शिरस्त्राण म्हणतो आपण. तसं ही म्हणजे सहस्राधार चक्र जे आहे आपल्या मानवी देहाच्या शिरमध्ये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे सहस्राधार चक्र आहे त्या चक्राचं स्थान किंवा मुकुट चक्राचं ठिकाण जे आहे तेथे ललितांबिका म्हणजे शीर्षस्थानी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे ललितांबिका या ब्रह्मरंध्रामध्ये, ती ब्रह्मरंध्रात गुप्तपणे वास करत असते. आपण तिचं जरा जरी स्मरण केलं तरी ती आपल्याला चांगली बुद्धी देणार आहे, कर्म करायला लावणार आहे, आपल्याकडं आपलं सगळं चांगलंच होणार आहे हे तिथं दिसतंय. आणि मानवी शरीर जे आहे हे मानवी शरीर म्हणजे तिचं शरीराचं गर्भगृह, म्हणजे ह्या मानवी शरीरामध्ये असणार ब्रह्मरंध्र म्हणजे तिचं गर्भगृह आहे. म्हणजे तिथं ती राहते, गुप्तपणे वास करते. देवळामध्ये आपण बघतो की आधी प्रवेशद्वार असतं, मग हॉल म्हणजे मोठा एक हॉल सारखं असतं, मग त्याच्यानंतर आधी एक मोठा छोटा भाग असतो आणि परत आत एक गर्भगृह म्हणतो आपण. प्रत्यक्ष देवाचं स्थान जे असतं त्याला गर्भगृह असा उल्लेख केलेला असतो. आता जे नवीन राम मंदिर झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये हा गर्भगृहाचा उल्लेख बरे, म्हणजे तिथं ते सूर्यकिरण येतात वगैरे असे उल्लेख आहे गर्भगृहामध्ये. सूर्यकिरणांनी रामाचं मुखावलोकन करा वगैरे असं उल्लेख आलेले आपण वाचलेले आहात. ते जे गर्भगृह म्हणतो आपण म्हणजे अंतरंगामध्ये असणारी गोष्ट आहे, जे तिथं देव असतात. मग ते देवाच्या स्वरूपामध्ये असणारी ही जी ललितांबिका आहे, आपलं जे मस्तक आहे त्या मस्तकामधल्या ब्रह्मरंध्रामध्ये तेच तिचं गर्भगृह आहे. तिथं ती गुप्त रूपाने सूक्ष्म रूपाने वास करते असं ती सांगते. म्हणजे ब्रह्माविषयी आपल्याला सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तीच फक्त सक्षम आहे, म्हणजे तीच आपल्याला फक्त ते देऊ शकते. अर्थात त्यासाठी साधकानं प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं मला ब्रह्मज्ञान पाहिजे, मला आत्मसाक्षात्कार पाहिजे, मला असं म्हणून उपयोग नाही. तेवढी साधना आपली व्हायला पाहिजे, तेवढं वाचन आपलं व्हायला पाहिजे, तेवढी माहिती आपल्याला मिळवायला पाहिजे, म्हणजेच आपण ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. आणि असा साधक जो असतो तो साधकाला ते ज्ञान देण्याचं काम कोण करतो तर प्रत्येक ठिकाणी काही ललितांबिका जात नाही, ती गुरु रूपामध्ये त्या गुरुला आपल्याला देती, गुरु प्रदान करते आपल्याला. मग त्या गुरुमुखातून आपल्याला एखादा मंत्र मिळतो आणि त्या मंत्राचं पुरस्चरण, त्या मंत्राची साधना केली की आपोआपच आपल्याला सुद्धा आत्मज्ञान म्हणजे देहाचा विसर पडण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला आपोआपच गुरुमुखातनं घेतलेल्या नामामुळे होतं. म्हणजे देह हा म्हणजे किरकोळ आहे, क्षुल्लक आहे ना, म्हणजे त्याला विशेष किंमत नाहीये. पण माझ्या मनामध्ये किंवा माझ्या मनामध्ये येणारं जे ज्ञान आहे, माझ्या मनाला मिळणार जो शाश्वत आनंद आहे तो मोठा आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं ते गुरुकृपेशिवाय होत नाही. आणि तो गुरुच करता असतो, गुरुच असतो, म्हणजेच येथे गुरुची पूजा. आणि म्हणून आपण दर व्यास पौर्णिमेला गुरुपूजन करतो. ज्या गुरुनी, कारण तो गुरु काय करतो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो की अरे बाळा, अरे भक्ता, तू जे नाम घेतोयस ना ते नाम थोडं चुकीचं घेतोयस रे, असं घेऊ नकोस, त्यापेक्षा तू असं घे, असं घेतलास तर, किंवा तू हे पुस्तक वाच, ह्याच्यात तुला चांगलं मार्गदर्शन घडेल, चांगले विचार घडतील, हे प्रवचन आहे, याच्यामध्ये तू सन्मार्गाला जाशील, सत्कर्म कशी करायची ते तुला कळेल. हे जे सांगण्याचं मार्गदर्शन आहे हे गुरु करत असतात. म्हणून आपण गुरूंच्या मुखातून काही चांगले चार शब्द आपल्याला ऐकायला मिळतात का? आता सगळ्यांचेच गुरु सगळ्यांनाच
असे जीवित असणारे गुरु लागतातच असं नाही, म्हणून आपण काही जण ग्रंथ गुरु करतो, काही जण समाधी गुरु करतात. पण तरी सुद्धा त्या पाठीमाग असणारी जी भावना आहे, आता समाधीमध्ये माझे गुरु गेलेले आहेत, पण मी माझे जेव्हा डोळे मिटेन तेव्हा माझ्या चक्षु समोर त्या माझ्या गुरूंचं रूप, सगुण रूप येणार आहे. आता ते निर्गुण देहामध्ये आहेत, ते नाही आहेत आता, परंतु माझ्या डोळ्यासमोर मात्र सगुण रूपात येणार आहे. किंवा माझ्या शेजारी बसणारा जो माझा गुरुबंधू असेल तो सुद्धा मला माझ्या गुरुरूपामध्ये दिसेल. ही भावना आपल्यामध्ये येते. त्यासाठी आपल्याला गुरुची पूजा करणं भाग आहे. आणि हे ललिता मातेचं तर राहण्याचं ठिकाणच ही आहे, तेथेच ती आहे, म्हणजे जिथं गुरुस्थान आहे, गुरु म्हणजे सगळ्यात मुख्य असं म्हटलं जातं, तिथं ती राहती आहे ललितांबिका. आणि त्यामुळं ललिता माता तिथंच आहे. मग ती आपल्याला आत्मसाक्षात्कार करण्यास नक्कीच तत्पर असणार आहे, सक्षम असणार आहे, करून देणार आहे ती. मग आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घेण्यास काय हरकत आहे बरं? काय हरकत नाही, आपण घ्यायलाच पाहिजे करून. मग त्यासाठी साधकाला ती प्रवृत्त करते, विद्वान करते. म्हणून निरनिराळ्या ग्रंथांचं वाचन आपल्याकडनं होतं, निरनिराळ्या मंत्रांचं जप आपल्याकडनं होतं, निरनिराळे चांगले विचार आपल्या कानावरती पडतात. म्हणजे ती आपल्याला प्रवृत्त करते, अरे तू हे कर, अरे नको, हा जीवन क्षणभंगूर आहे, हा देह नश्वर आहे, पण आपल्याला जर मुक्ती मिळवायची ना, हे सगळं थोतांड आहे शरीराचे चोचले तेवढ्या पुरतेच पुरवायचे आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे परम ज्ञान आहे, परमशक्ती आहे, त्याच्याकडे आपल्याला जायचंय. आणि हे सांगण्याचं काम ही ललिता माता आपल्याला गुरुमुखातून गुरुच्या रूपानं करत असते. आणि मग साधकाला तो गुरु प्रवृत्त करतो, विद्वान बनवतो. आणि मग काही वेळेला त्याला दीक्षा देतो, म्हणजे मंत्र देतो एखादा. आणि तो मंत्र म्हणजे दीक्षा मंत्र म्हणजे जो आहे तोच म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. आणि म्हणूनच येथे वाग्देवता तिचा उल्लेख ललिता देवीचा मुख्यतः शिरस्थिता असा करताना दिसत आहे. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांचे जे काही शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी नंतर वाचा सिद्धी दिली होती. म्हणजे त्या पेटीवरती जेव्हा ते नुसते हात ठेवायचे त्या आकड्यांवरती, तरी सुद्धा त्यांना आपोआप महाराजच त्यांच्या वतीनं त्यांच्या मुखातनं महाराज उत्तर द्यायचे. आपण जर काही प्रश्न विचार, ही शक्ती कोण देतो? तर ही जी चेतना शक्ती आहे, ही गुरु शक्ती आहे, हीच आमच्या ब्रह्मरंध्रामध्ये असणारी ललितांबिकेचीच शक्ती आहे. आणि तीच गुरु शक्ती आपल्याला ती प्रदान करते आणि आपल्याकडनं ते कार्य करून जातं. तिच्या कृपेशिवाय आता हे एवढं मला सांगण्याची शक्ती केवळ तिच्या आणि तिच्या कृपेमुळे शक्य आहे. अन्यथा मला नव्हतं वाटत. मी आजपर्यंत जर पाठीमागं जाऊन अवलोकन केलं, एवढे 500-600 नावं सांगण्यापर्यंत मी येऊन शकले आहे, ही केवळ तिची कृपाच आहे. वाटलं नव्हतं. पहिले 5-10 नावं झाल्यावरच मला असं वाटलं होतं आता बस 10 नावं झालीत ना, 11 नावं झालीत. म्हणजे सुरुवातीला संध्या त्यांनी गोष्ट सांगितली होती की 40 नावापर्यंत त्यांनी म्हटलं आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या आजारपणामध्ये त्यांना बरं वाटलं वगैरे अशी एक कथा त्यांनी सांगितली होती ललिता सहस्रनामाविषयीची. मग मला असं वाटलं तर 40 नावं झाल्यावर आता बस, म्हणजे तेवढी शक्तिशाली आहेत ना नावं, मग झालं तेवढाच अर्थ कळला, पुष्कळ आहे, नको आता आपण पुढे जायला. म्हणजे एक क्षण एक टप्पा असा येऊन गेला होता की आता बस, किंवा 100 नावं झाल्यावर आता बस. पण पुन्हा तीच प्रवृत्ती केली, तिनेच प्रवृत्त केलं, तिनेच चेतना दिली, तिनेच बुद्धी दिली. आणि नाही असं का अर्धवट कुठली गोष्ट सोडायची नाही. तुला त्रास होतोय का, तुला थोडी शक्ती देण्याचं काम मी करते, पण तू ते पुढचे श्लोक सांगायचाच आहे असं प्रेरणा ती आपल्या देते आपल्या भक्ताला. तिची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ते इतका वेळ बसून ऐकण्याची शक्ती देते, हेही तिचंच सगळं काम आहे. नाहीतर इतका वेळ बसून ऐकणं शक्य तरी आहे का? कारण इतका वेळ 3-3 तास बसायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. पायाला रग लागते, पायाला सूज येतात, काही काही जणांच्या पाय खाली सोडून बसलं की वगैरे. काही काही जणांना असं नुसतं ऐकायचं म्हणजे झोप सुद्धा येते. साहजिक आहे. म्हणजे आपलं मन इतकं चंचल, इतकं भरकटत असतं, सहजपणे थोडा वेळ डुलका लागून जातो, 1-2-3 मिनिटाचा, 1 मिनिटाचा सुद्धा. मग हे सगळं जे आहे ना, हे सगळं हिच्या प्रेरणेनंच होत आहे. आणि म्हणून ती
हिता आहे, हा उल्लेख तिथं वाग्देवी करतायत. पुढचं जे तिचं नाव आहे ते चंद्रनिभा. छान आहे हा सुद्धा शब्द. आता चंद्र म्हणजे माहितीये आपल्याला की ब्रह्मरंध्रामध्ये ती गुप्त रूपानं राहते, म्हणजे मुकटाधार चक्रामध्ये किंवा सहस्राधार चक्रामध्ये. त्याच्या खाली मी त्यावेळेस एक सांगितलं होतं की एक बिंदू आहे आणि त्याच्या भोवती अर्धचंद्राकृती पाकळ्या उन्मिलित झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये इंद्रधनुचा रंग आहे. मी चक्राचा अभ्यास आपण करताना मी उल्लेख केलेला होता. तर तिथं जे ती गुप्त रूपानं तिथं सुद्धा आहे. म्हणजे नुसतं वर गेली म्हणजे ती पुन्हा खाली काही कार्य करणार नाही असं नाहीये, तिथंही तिची प्रेरणा आहे. मग चंद्राची शीतलता जी आहे, ती शीतल प्रकाश, तो तेजस्वीपणा, तो चमकदारपणा, जे त्या सहस्रधार चक्राच्या थोडंसंच अगदी खाली ती आहेच. म्हणजे तिचं बघा, तिचं कार्य सगळ्या टप्प्यावरती आहे. मागच्या मध्ये त्रिकुटामध्ये ती आहे, तर आपण सगळ्या टप्प्यामध्ये ती असणारच आहे. आणि म्हणून ध्यानधारणा करत असताना इथं वाग्देवींना आपल्याला हे अभिप्रेत करायचंय की ज्यांना ज्यांना ध्यानधारणा करायची आहे, ध्यानधारणा जे करतात लोक, त्या लोकांनी कुंडलिनी जागृतीची प्रगती करून घ्यायची असेल तर या चंद्रप्रकाशाचा किंवा या चंद्राच्या छटा यांचा एक मजबूत संकेत ती देते. म्हणजे जेव्हा ध्यान लागतं तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचा प्रकाश येतो. डोळे मिटून जर आपण ध्यान करत असलो तर आपलं शरीर इतकं हलकं होतं की आपलं शरीर नाहीच आहे आणि फक्त काहीतरी एक दिव्य शक्ती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्या शक्तीचा अगदी तेजोमय मस्त प्रकाश डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळतो. आणि पंचदशी मंत्रातील तिसरं कूट म्हणजे चंद्र आहे आणि ती शीतलता, ती सौम्यता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बघा, त्या पंचदशी मंत्रामध्ये सुद्धा त्या तिसऱ्या कुटाची म्हणजे चंद्राची त्यांनी तुलना केलेली आहे. म्हणजे त्या मंत्राचा जप केला तर तिसरा कुट जर आपण मंत्रामधलं म्हटलं तर तिथं सुद्धा आपल्याला काय होतं, आपोआप शीतलता, सौम्यता मिळते. म्हणजे आपल्या मनामध्ये असणारे जे विविध विचारांचे गोंधळ चाललेला असेल तर तो सगळा जाऊन आपण अगदी शांत सौम्य होऊन जातो. म्हणून या येथे वाग्देवी आपल्याला चंद्रासारखी शीतल, पवित्र, तेजस्वी, कोमल अशी ती तिथं आहे. म्हणून तिला चंद्रस्थिता असा उल्लेख त्यांनी करतायत. म्हणजे ती सूर्याप्रमाणे तेजस्वी तर आहेच, पण सूर्याची प्रखरता सगळ्यांना सहन होईल असं होत नाहीये. पण चंद्राची शीतलता मात्र आपण सहजपणे सहन करू शकतो. चंद्रप्रकाशामध्ये आपण चंद्राकडे सहज बघू शकतो, पण सूर्य प्रखर झालेला असेल तर त्याच्याकडे आपण डोळे उघडे ठेवून बघू शकत नाही. कधी कधी त्याच्याकडे बघितलं तर डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागतं. म्हणून ह्या चंद्रासारखी चंद्रनिभा म्हणजे चंद्रासारखी सौम्य प्रभा, तिची तेजस्वी वलय तिच्या भोवती आहे, हेच इथं वाग्देवींना उद्धृत करायचं आहे. म्हणून त्यांनी तिचा उल्लेख इथं चंद्र स्थिता असं केलेलं आहे, चंद्रनिभा असं केलेलं आहे. आणि तिथं ती चंद्राप्रमाणे प्रकाश देते. म्हणजे चंद्राच्या सौम्य शीतल प्रकाश आपल्याला ती देताना दिसते आहे. आणि ती पुढचं जे आहे भालस्थ असं तिचं नाव आहे. आता भालस्थेंद्र धनुप्रभा. आता इथं पहिल्यांदा नुसतं आपण भालस्थ एवढ्या नावाचा उल्लेख आधी विचार करूया. भाल म्हणजे कपाळ आणि स्थ म्हणजे इथं स्थ म्हणजे राहणे असा अर्थ आहे. म्हणजे कपाळाच्या ठिकाणी ती राहते. आता बघा, आधीच्या चक्रांचा जेव्हा आपण अभ्यास केलाय तिथं रीम असा एक शब्द आपण अभ्यासला होता. रीम हा जो शब्द आहे तो रीम शब्द जो आहे तो म्हणजे या कपाळाच्या म्हणजे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो बिंदू आहे त्या बिंदूला भालस्थ बिंदू म्हणजे तिथं बिंदू आहे एक आणि तिचं रूप त्या बिंदू मध्ये तिचं रूप आहे. आणि तिथं रीम हा जो उच्चारण केला जातो ह्या रीम या बिंदूचं म्हणजे रीम या मुलाक्षराचं तिथं उच्चार केलेला आपल्याला दिसून येतो. आता हे आणखीन एक गोष्ट अशी आहे की या भुवयांच्या बरोबर मध्यभागी आहे. आपण म्हणतो की शिवशंकरांचा तिसरा डोळा आपल्या प्रत्येकाला आहे बरं का. तो फक्त शिवशंकर तो जागृत करू शकतात, तिथनं अग्नी प्रज्वलित करू शकतात. आपण मात्र आपण स्वतःच तापतो आणि आपलं बीपी वाढवून घेतो, बाकी काही होत नाही. म्हणजे प्रत्येकाला हा तिसरा बिंदू तिसरा डोळा आहे. फक्त आपल्या
डोळा तापण्यानं काही होत नाही, आपल्याला त्रास होतो, आपलंच डोकं दुखायला लागतं, आपलंच बीपी वाढायला लागतं. पण शंकराला मात्र तेजस्वी असा अग्नी त्यातनं निर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणून शिव स्वरूप म्हणजे ज्या शिवाच्या प्रकाश रूप बिंदू तिथं आहे तो तिसऱ्या डोळ्याच्या रूपानं, आणि हा तो बिंदू समजला जातो. या बिंदूचे स्थान हे आज्ञाचक्राच्या रूपात आहे. म्हणून ललिता मातेचे स्थान कपाळावरच्या आज्ञाचक्रात आहे. हा दर्शवण्यासाठी म्हणजे ललिता माता सुद्धा आणि शिवाबरोबर ललिता माता आहेच त्या बिंदूमध्ये, आणि त्यामुळं त्या ललिता, नाहीतर काय होणार आहे सांगा, जर अग्नी प्रज्वलित झाला शिवशंकरांचा त्यांच्या क्रोधिष्ठपणामुळं कोपिष्ठपणामुळं, तर संपूर्ण विश्व सुद्धा जळून जाण्याची, भस्म होण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. पण तिथं त्यांच्या बरोबर शक्ती म्हणजे त्यांची पत्नी आहे, आणि ती पत्नी त्यांना शांत करण्याचं काम करते, म्हणजे सौम्यता त्याच्यामध्ये आणायचं काम करते. तुमचं काम झालंय ना, दुष्टांचं निर्दालन करण्याचं काम झालंय ना, तर आता तुम्ही शांत व्हा, हे करण्याचं काम ही ललिता माता करत असते. आणि म्हणून ती तिथं आहे हेही सांगण्याचं काम या वाग्देवता करतायत. म्हणून त्यांनी तिचा उल्लेख इथं भालस्थ असा केलेला आहे. कारण त्याच्या पुढचं जे नाव आहे भालस्थेंद्र धनुप्रभा, जे कपाळामध्ये ती प्रकाश बिंदू रूपाने आहे, हे झालं. आता पुढं इंद्रधनुप्रभा, पुढचा जो शब्द आहे भालस्थ इंद्र धनुप्रभा. इंद्रधनु म्हणजे काय? इंद्र हा देवांचा राजा आहे, हे सगळ्यांना माहितीये. म्हणजे तो साम्राज्य करताय, सगळ्या देवांवरती जो तो राज्य, देवांचाच राजा आहे, देवांवरती राज्य करतोय, आणि सगळे देव आपल्या मानवावरती राज्य करतायत, म्हणजे तो आपल्या पण राजा झालाच की. तसं इथं शब्दशः जर अर्थ घेतला, इथं धनु याचा अर्थ धनुष्य. धनुष्य म्हणजे कमान जे आहे, आपण धनुष्यबाण जेव्हा बघतो ते जे वेताच्या काडीचा धनु केला जातो, म्हणजे कमान केली जाते, आणि मग त्याला एक दोरी बांधून धनुष्य तयार होतं. ती धनुष्य म्हणजे धनु. प्रभा म्हणजे काय, तर तेजस्विता म्हणजे प्रकाश सगळा. मग शब्दशः जर अर्थ घ्यायचा म्हटला तर इंद्राच्या धनुष्याची तेजस्विता, प्रकाश पसरवणं वगैरे ही इंद्रधनुष्याचा संदर्भ आहे असे इथं सांगते. त्यात आणखीन एक गोष्ट, इंद्रधनुष्य जेव्हा आपण म्हणतो, इंद्रधनुष्य, इथं धनुष्य म्हणजे नुसता धनुष्य नाही, इंद्रधनुष्य आहे. त्याला आणखीन एक अर्थ प्राप्त. इंद्रधनुष्य म्हणजे 7 रंग. आकाशामध्ये थोडं ऊन थोडं पाऊस असा असेल तर बऱ्याच वेळेला इंद्रधनुष्याची कमान झालेली दिसते, आणि त्याच्यात विविध रंगांच्या छटा आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचा संदर्भ 7 रंग म्हणजे इंद्रधनुष्याचा म्हणजे 7 रंगांशी संबंध आहे. आणि सहस्राधार चक्रामध्ये जेव्हा त्या ध्यान धारण करणाऱ्या साधकाचं लक्ष किंवा त्याचं ध्यान जेव्हा विस्फोटित होतं, म्हणजे तिथपर्यंत ते पोहोचतं, तर सहस्राधार चक्रापर्यंत, तर त्यावेळेस आज्ञाचक्राच्या थोडसच वरील भागामध्ये सहस्राधार चक्र आहे, आणि त्या आज्ञाचक्रामध्ये ते विस्फोटित होतं, आणि त्या भागामध्ये विस्फोटित भागामध्ये कपाळाच्या भागामध्ये ती आहे. आणि तिथं काय होतं, तर इंद्रधनुष्याच्या रंगाचे म्हणजे सप्तरंगांचा म्हणजे प्रकाशमय भाग तेजोवलय आपल्याला तिथं बघायला मिळतात. त्यामुळं आपण जर ध्यान धारणा करत असलो तर कधी आपल्याला निळा प्रकाश दिसतो, कधी लाल प्रकाश दिसतो, कधी पांढरा स्वच्छ प्रकाश दिसतो, कधी हिरवा पोपटी असा प्रकाश. म्हणजे इंद्रधनुष्याचे जे सप्तरंग आहेत त्या सप्तरंगांच्या प्रभांची छटा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर प्रकाशमय झालेली दिसून येते. आणि म्हणून मागील भागामध्ये आपण पाहिलं की रीम ह्या बीजाक्षरात ती आहे, आणि तो बिंदू त्या भोवतीचा अर्धचंद्राकार भाग याला इंद्रधनुष्याचा आकार प्राप्त होतोय. आता मग मी सांगितलं. आणि तो बिंदू प्रकाशमान झाला की त्या योगे इंद्रधनुष्याचे रंगही चमकताना दिसतात. आता इथं आपल्याला त्यांनी वाग्देवतेंनी आणखीन एक सांगितलेलं आहे की इथं ही जी आज्ञाचक्र सहस्राधार चक्र इथं जिथं तिचं स्थान आहे तिथे तिला कामकला रूपामध्ये पूजन करायचंय. कामकला म्हणजे तिच्याकडं असणाऱ्या अनंत कला ह्या तिच्याकडे आहेत, ती गुणवान आहे. कामकला आहेत तिच्याकडं, म्हणजे विशिष्ट कामांच्या कला सुद्धा आहेत, आणि त्या सगळ्यांच्या कामकला रूपाची तिथं सगळे साधक भक्त करत असतात. म्हणजे कमळाच्या मध्यभागी असलेल्या तिच्या दिव्याप्रमाणे
इंद्र धनु प्रभा, प्रभा म्हणजे तेजस्विता, प्रकाश, आणि इथं ती एका तेजस्वी दिव्याप्रमाणे प्रकाशित होतीये या कमळामध्ये मध्यभागी राहून, आणि त्याचं सगळं तेजोविलय सभोवती दिसतं. तेजो वलयांकित इंद्रधनुष्याची प्रभा सगळीकडे पसरते. आणि येथेच पंचदशी मंत्रातील ह्रीम हे बीजच आहे असाही अर्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणजे इथं ह्रीम हे जे बीज आहे, हा जो मुलाक्षर आहे पंचदशी मंत्रातला, म्हणजे ह्रीम हे बीज सगळ्या कुटामध्ये शेवटी म्हटलेलं आहे. कल्या म्हणजे असं कहलं रिम, असं रिम 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 तिन्ही कुटामध्ये शेवटी आलेलं आहे. तर हे रीम बीज आहे, हे बीज म्हणजेच हे कमळ पुष्पातलं मध्यभागी असणारा दिव्य असा प्रकाशित दिवा आहे. आणि तेच तिथंच ही ललितांबिका राहते आहे असं म्हणून तिला भालस्थेंद्र धनु प्रभा, म्हणजे सप्तरंगातल्या इंद्रधनुष्यांच्या प्रकाशामध्ये राहणारी, आपल्या कपाळावरच्या प्रकाश बिंदूमध्ये म्हणजे रीम या बिंदूमध्ये ती स्थित आहे, राहती आहे. कोण? तर ही ललितांबिका. आणि तिथं आपण तिचं नक्कीच पूजन अर्चन केलं पाहिजे. आणि तो बिंदू म्हणजे ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर साधकानं तेवढी साधना केली पाहिजे, तरच त्याला हा अनुभव घेता येतो. म्हणजे तेवढी ध्यानधारणा आपली प्रगल्भ व्हायला पाहिजे. म्हणजे देह नश्वर आहे आणि तो गौण आहे असं समजून आपली ध्यानधारणा झाली पाहिजे, इथं असं अपेक्षित आहे. असं इथं अशा तऱ्हेनं हा 119 नंबरचा श्लोक आता इथं संपलेला आहे. आणि मला असं वाटतं आतापर्यंत थोडंफार तरी काहीतरी कळलं असेल तुम्हाला. मला जे कळलं, जे समजलं ते सांगण्याचा मी माझ्या यथामतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं काही समजलं असेल तुम्हाला, तिची कृपा आहे. जे काय राहिलं असेल सांगायचं, चुकलं असेल माझ्याकडनं, त्यासाठी ती देवीने मला माफ करावं आणि तुम्ही सगळ्यांनी पण मला क्षमा करावी. आज मी इथं सांगते. पुढच्या भागामध्ये आपण 120 नंबरच्या श्लोकाकडे जाऊया. आतापर्यंत आपण 119 श्लोक आणि 594 नावापर्यंत आलेलो आहोत. पुढच्या भागामध्ये पुढे. जय जगदंब जय भगवती श्री ललिता देवी नमो नमः.